हालेलुया. हालेलुया. पुन्हा एक बार प्रेज लॉर्ड. गॉड ब्लेस यू ऑल. कसं आहे तुम्ही? बघता बघता नवीन वर्षाचा पहिला महिना एंड व्हायला लागले. पण देवाच्या कृपेने जे भविष्यवाणी देवाने केले तसं एक तरी झालं. यावर्षी लग्न होणार, एक लग्न झालं. बघता बघता आणि एक 8 दिवसात अजून एक लग्न होणार आहे. ते पण इम्पॉसिबल लग्न होता, अशक्य लग्न होता. ते पण भविष्यवाणी झाली आणि एक्झॅक्टली त्याप्रमाणे घडून आलं. आणि त्यात या सेकंडला फेब्रुवारी 2 ऑक्टोबर 2 गांधी जयंती फेब्रुवारी 2 तारखेला ते लग्न आहे. मला आमंत्रण होतं, बॉम्बेला बोलवलेले. म्हटलं नाही. हालेलुया. देव बाबा चांगले आहे. देवाची महान कृपा आणि त्यासाठी धन्यवाद. मला माहित नाही किती लोक तुम्ही नंतर मेसेज बघता. मागच्या वेळेचा मेसेज एवढा इम्पॉर्टंट होता. कोण जाणार, कुणाला मी पाठवू? देव बाबा विचारत आहे. जे दरून नेलेले लोक, वधास नेलेले लोक, जे मरत आहे, जे त्रासात आहे, त्या लोकांना कोण वाचवणार, कोण सोडवणार? आम्ही आज गाऊन पिऊ की आपल्या ठिकाणी मला पाहिजे, मला दे, मला दे, मला पाहिजे, मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे, हे झालं की आणि दुसरं पाहिजे, दुसरं झालं की आणि तिसरं पाहिजे. पण दुसऱ्यांसाठी, बाहेरच्यांसाठी कोण रडणार, कोण यांना वाचवणार? हालेलुया. आज एक मोठ्या महत्वाच्या मुद्द्यावर आज देवाने मला बोलायला सांगितले. रात्री मी 2:30 वाजता प्रेयर मध्ये बसलो होतो, त्यावेळी देवाने मला वचन दिले आणि हा संदेश व्हेरी इम्पॉर्टंट आहे, इतकं महत्वाची आहे आणि जे प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडणारा, कळत ना कळत घडणारा एक मोठा चूक आहे, जे नाशासाठी आहे. हालेलुया. समजलं? आता ते विचार करायला काय असेल, काय असेल, असं काय बोलायला सिस्टर? सगळे गेस करायला. गेस करा सगळी करा. हालेलुया. वेळ गेस करत नाही, ते पळते. हालेलुया. वाचूया आता योबाचं पुस्तक 3 अध्याय 25 वचन. योग 3:25. जोब 3:25. वाचा. योग 3:25. मला कशाची भीती वाटली तर तेच माझ्यावर येते, कशाने मला थरकाप झाला तर ते माझ्यावर येते. ऐकलं का? ऐकलं सगळी? योग 3:25. जोब 3:25. पुन्हा एक बार. योग 3:25. हा. मला कशाची भीती वाटली तर तेच माझ्यावर येते. मला कशाचीही भीती वाटली तेच माझ्यावर येते. आता भीती वाटली की माणूस काय करतो? त्यापासून पळतो. बरोबर आहे? समजले पॉइंट? एखाद्या माणसाला एखाद्या गोष्टीची भीती वाटली तो तिथं जात नाही, तिथून पळतो. पण वचन काय सांगते? मला जे जी भीती वाटते माझ्यावर येते. ते माणूस काय करणार? पळ्यातून अटॅक मरणार तिथंच. होते की नाही? समजायला टॉपिक? ज्याची मला भीती वाटते ते माझ्यावर येतो. कशाने मला थरकाप झाला तर ते माझ्यावर येते. एखाद्या गोष्टीची आठवण करून थरकाप होते ना, असं अस्वस्थ, ते माझ्यावर येते. एखाद्या गोष्टीची माझ्या मनामध्ये जे जी मला भीती आहे तेच माझ्या जीवनामध्ये घडते, माझ्या जवळ येतो. ज्या गोष्टी मला थरकाप सुटतो ते माझ्या जीवनामध्ये घडत असतो. होतं की नाही? असं होतं की नाही? कळत ना कळत काय लोकांना काही समजत नाही. हा कोण बोलायला? योग. योबाचा हा शब्द आहे. ज्या योग नीतिमान होता, धार्मिक होता, देवाच्या भयामधला माणूस, सात्विकतेने चालणारा माणूस. आपण वाचूया ते 2 वचन. योबाचं पुस्तक 1 अध्याय 1 आणि 2 वचन वाचूया. योग 1 अध्याय 1 आणि 2. योग 1 and 2. योग 1 अध्याय 1 आणि 2. हा. ऊस देशात एक पुरुष होता, त्याचे नाव योग असे होते. तो सात्विक व सरळ होता. तो देवाला भिवून वागे व पापापासून दूर राही. त्याला 7 पुत्र व 3 कन्या झाल्या. हालेलुया. कोण हा माणूस? हा पापी माणूस नाहीये, कोण डकायत किंवा गुंड नाहीये, चोरी करणारा नाहीये किंवा वाईट करणारा माणूस नाहीये. आता चोराला भीती असते का पोलीस येतात वाटतं. आता मी चोरी करून आलो समजा, कुठं जरी पोलिसाची गाडी आवाज आली, मला काय वाटते? माझ्याकडेच यायचं वाटते की नाही? काय लक्षात घ्या, आजचं वचन तुमच्या जीवनासाठी गुरुकिल्ली आहे. तुमच्या जीवनासाठी गुरुकिल्ली आहे. सक्सेस साठी एक मोठा एक आहे. काय म्हणते? योग हा पापी माणूस नव्हता, हा नीतिमान होता, देवाच्या भयातला माणूस होता, सात्विकतेने चालणारा, देव
होता आणि संपूर्ण घराणा सकट, असं नाही की तो एकटा, घरामध्ये जेवढे लोक होते, बायको, 7 मुलं, 3 मुली, सगळे फॅमिली देवाच्या पायात राहणारे लोक होते. देवाच्या पायामध्ये राहणारे लोक म्हणजे प्रार्थना करणारे लोक होते, देवाची भक्ती करणारे लोक होते. पण मनात काय आहे योबाचा? तुमच्यात आहे की नाही हो? तुमच्यात आहे की नाही हो? नाहीये तुमच्यात? हाय तर हाय म्हणा, नाही तर नाही म्हणा जोरात. योब हा नीतिमान माणूस, प्रार्थनेतला माणूस, सगळं देवाच्या इच्छा आकांक्षाप्रमाणे जगणं. सात्विक कुणाला म्हणतात? नीतिमानाच्या पुढे, सत्याच्या पुढे सात्विकता. सत्य बोलणे वेगळं, सात्विकता वेगळं आहे, इंटिग्रिटी वेगळं आहे. हालेलुया. ट्रूथ वेगळं, इंटिग्रिटी वेगळं. हा माणूस सात्विकतेचा माणूस. कधी तो पाप म्हणजे पापापासून तो लांब राहायचा. कधी पाप केला असं कोणाला म्हणू शकत नाही, सगळी माणसं पापी आहे. पण तो पापापासून लांब राहायचं. बायबल सांगते असल्या माणसाच्या मनामध्ये काय होतं? ज्याची मला भीती वाटते ते माझ्या अंगावर येते, ज्याकडून मला तरकाप सुटते ते माझ्या जीवनामध्ये घडते. आज तुम्हाला कळत ना कळत तुमच्या जीवनामध्ये या गोष्टींना तुम्ही फेस कराल. असं जे लोक बघत आहेत युट्यूबवर त्यांच्यासाठी पण, आणि हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. मला सांगा, एखादा नीतिमान माणूस, देवाच्या भयामध्ये राहणारा माणूस या जीवनामध्ये एवढा उद्ध्वस्त व्हायला कारण काय आहे? कारण काय आहे? हे ना दार उघडं ठेवलं सैतानासाठी. लक्षात तुम्ही काय बोलाल? मे द लॉर्ड ओपन एव्हरीवन्स हार्ट. एका पद्धतीने तो प्रार्थना पण करतो, बायबल वाचतो, विश्वासात आहे, सगळं आहे, पण कुठंतरी सैतानासाठी दार उघडं आहे. कुठंतरी त्या भीतीला दार उघडं आहे. कुठंतरी ते नेगेटिव्ह विचारासाठी दार उघडं आहे. मनात भीती आहे, काहीतरी वाईट होणार, काहीतरी वाईट होणार. आता सैतान ते बघितलं. बाकी सगळ्यांना का नाही मागितलं सैतानाने? बाकी सगळ्यांना का नाही मागितला? का योबाला सैतान मागितला? का योबाला सैतान मागितला? तुम्ही म्हणता ना आमच्या जीवनामध्ये त्रास का? आमचं बघा, संकट वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. चांगलं करून बघणारे संकट वेगळं आहेत. काय मग सुटत नाही, हे केले की एक, हे केले की एक, हे केले की त्रास. आणि त्रास कशामुळे येतो? तर काय सांगायला की योबाच्या मनामध्ये एक दडपण होतं, काहीतरी होणार, काहीतरी होणार, काहीतरी होणार. सुरुवात तुम्ही बघितला, ज्या वेळी योबाची मुलं, बायबल सांगते ते गेट टुगेदर करायचे. सगळ्यांची घरं होते म्हणजे की काही छोटं मुलं नव्हते. पॉइंटला ते काही छोटं मुलं नव्हते. सगळ्यांचे आपले घरं होते. सगळ्यांनी आपल्या घरात, भावांच्या घरामध्ये पार्टी व्हायच्या, बहिणीने आमंत्रण करायचे. किती क्लिअर आहे बायबल मध्ये माहिती आहे? भावांच्या घरात पार्टी व्हायची, त्यावेळी ह्या तिन्ही बहिणीला त्याने आमंत्रण करायचे. आणि तसल्या वेळेला सगळ्या लोक सांगतात. आणि भावा यांच्या पप्पांना योबाला भीती होता की माझ्या मुलं ज्या वेळी एकत्रित येतील तेव्हा काय तरी देवाविरुद्ध केल्यानंतर यज्ञ करायचे, अर्पण करायचे, सगळं करायचे. पण मनात जो भीती होता, आत आपल्याला जो भीती होता, त्याच्या सैतानाने संधी साधून घेतला. मी तुम्हाला लय वेळा म्हटलं, एसिकेल 28 अध्यायामध्ये तुम्हाला मी मध्येच शिकवलं होतं, सैतान हा लय हुशार आहे. तुमच्या आतून बाहेरून तुम्हाला पारखून बघणारा तो आहे. त्याला सगळं माहित आहे. एक तरी स्वतःपासून आम्ही काय लपून ठेवू शकत नाही, देवापासून कुणी काय लपून ठेवू शकत नाही. आणि तिसरा मोठा शत्रू हा सैतान, त्याच्यापासून पण कुणीही काही लपून ठेवू शकत नाही. त्याला सगळं माहित आहे. यांच्या जीवनात काय चाललंय, यांच्या मनात काय चाललंय, आत काय चाललंय, बाहेर काय चाललंय, सगळं तिला माहित आहे. बरोबर ते करतो. छोटे एक्झाम्पल, आपल्या घरामध्ये लहान लेकरं असतात, पिल्ले असतात, किती मस्ती करत असतात. कधी बघितलं का? मोकळं सोडायच्या मुलांना, कुणी बोलायचं नाही, गप्प बस, काही ओरडायचं नाही आणि बघायचं. कोण कुठं चढते, कुठून कुठं उडी मारते, काय करतात कुणाला काही समजत नाही. काही होत नाही, आरामात खेळत असतात, व्यवस्थित खेळत असतात. कुणाला काही त्रास होत नाही. किंचाळणार, बांधणार, रडणार, दंगा करणार, वर्ण उडी मारणार, कुठं कुठं नको तिथं चढू. तुमच्या आणि माझ्यासारखे कोणतरी गेले, ए थांबा थांबा थांबा, पडशिला पडशिला पडशिला, जोर जोरात पडायला लागतो. काय म्हणतो? पडशिला पडशिला पडशिला, बिचारा पडलंच
अनुभव आहे का अनुभव? दोन प्रकारची काउन्सिलिंग आहे. एक तरी कधी कधी देव बाबा आपल्या मनाशी बोलत असतात, अमुक ठिकाणी जा किंवा नको जाऊस, एक मार्गदर्शन देवाच्या हातात आहे. दुसऱ्या ठिकाणी हा जो भीती आहे, काय करू, नवरा बाहेर चालत असतो, जाऊ नका ऍक्सिडेंट होईल, आता वेळ झाला, आता जाऊ नका ऍक्सिडेंट होईल, आता अमावस्या, आता पौर्णिमा, जाऊ नका. हा काय आहे? आतलं भीती. आणि घडतो. माझ्याकडे बरेच वर्षापूर्वी एक सिद्धी म्हणून एक बहीण होती, ते माझ्याकडे प्रेरला यायची. ते कुठलं तरी लांब कोकणात त्यांचं गाव होतं. ती विदर्भी होती, पण त्याला विश्वास होता आणि ती माझ्याकडे प्रार्थनेला यायची. मला वाटतं 20 वर्ष आधीची गोष्ट आहे. आणि ज्यावेळी ते आल्यानंतर रात्रीच्या वेळी ते प्रवास करून जायचे त्यांच्या गावाला. ती बाई मला सांगायची, जात असताना रस्त्यावर भूत उभारायचे रस्त्यावर. समजलं? भूत अशी उभारायच्या असं आडवं. मग हे मी गाडी नेली की त्यांच्यात गाडी नेली की त्याला काय व्हायचं नाही, परत पुढे जाऊन उभारायच्या. भीती मनामध्ये ते गोष्टी आहेत. सगळं विचार करू नका, बुद्ध आहे, कर्मी आहे, जादू आहे, सगळं रियालिटी आहे. जर बुद्ध नसते तर येशूने बुद्ध घालवले नसते ना. सुरुवातीला मी पण म्हणायचे बुद्ध बिद्ध काय नसतात, हे सगळं खोटं आहे, उगीच आपल्या मनाची गोष्ट आहे. नाही, मी जेव्हा प्रार्थनेमध्ये आलो, प्रभूमध्ये आलो, मी बायबल वाचायला लागलो, ती वाचताना एक गोष्टीत असं वाटत, पण माझ्या समोर जेव्हा एक एक यायला लागलं, बाबा म्हणजे कसल्या प्रकारचे बुद्ध असतात मला समजून आलं. ते काय सांगते, योबाच्या जीवनामध्ये जी भीती होती त्या बटन सैतानाने दाबला. तुम्हाला पण लई काहीतरी व्हायला ज्याची भीती होती, बरोबर ते बटन सैतानाने दाबला. देवाकडे जाऊन परमिशन मागितला, चेष्टा नाहीये. हालेलुया. देवाकडे परमिशन मागितला. देवाला म्हटलं, तो काही उगाच तुझ्यावर विश्वास ठेवतो, मी काय ती स्टोरी सगळं सांगणार. आताच मला ब्रदर लिप शिकवलं देवाबद्दल, असं काय म्हटलं नाही. पण एक त्याच्या मनात होता की योबाच्या मनामध्ये जो भीती होता, त्याला माहित आहे भीती हा सैतानासाठी दार आहे. जसं देवासाठी विश्वास हा दार आहे, सैतानासाठी भीती हा दार आहे. आणि सैतान येतो कशासाठी? चोरी करायला, घात करायला, नाश करायला. सैतान नाश करायला येतो. सैतान कोणाचं चांगलं करत नाही, कोणाचं चांगलं करत नाही. ह्याच्या मनाची भीती होता, त्या भीतीप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये झालं. ते बघितले, एका दिवसामध्ये 10 मुलं मेल्यात. 10 मुलं मेल्यात एका दिवसात. होतं सगळं गेलं. शरीरावर हमला झाला, कुठं गेला त्याचा धार्मिकता आणि जी प्रार्थना? विचार करा. लय लोक म्हणतात देवाने परीक्षा केली. नाही, त्याच्या मनात जी भीती होतं त्याला दार उघडला, म्हणून सैतानाने संधी साधली. तुमच्या जीवनामध्ये पण काय गोष्टी, काय लोक प्रार्थना करतात पण डोक्यात नुसतं हे सुरू असतं, हा गेलं वाटतं, हा बसलं वाटतं, फिरायला लागलं वाटतं, हा बाहेर पडा. देवाने जी संधी दिली तुम्हाला बाहेर पडा, लात मारा असल्या गोष्टींना. समजायला? लात मारा असल्या गोष्टींना. मी परत सांगतो, देवापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. काही श्रेष्ठ नाही देवापेक्षा. परत सांगतो, करणाऱ्यांना तुम्ही दुर्बीण लावून जरी बसला तो करतोच, ती करतेच. जे करत नाही आजाद सोडा, काही करणार नाही, काही करणार नाही. विश्वास कुठं पाहिजे आमचा? देवावर. परिस्थिती बदलणारा देवावर आमचा विश्वास पाहिजे. ते नाही नुसतं भीती काहीतरी होणार आहे, काहीतरी करणार आहे, काय धडपण आली. काय झालं? ब्लड प्रेशर वाढलं, शुगर वाढलं, हे वाढलं. कशाला वाढायला? हात भीती बसली. जो भीती आत आहे ते काम करायला लागले बाहेरून. चांगल्याची काही तुमच्या डोक्यात येणार नाही. काल परवाशी माझ्या मम्मीचा फोन आलेला. तिलाही निराश होती, कारण काल माझ्या पप्पाचा काय म्हणतात त्याला, श्राद्ध काय म्हणतात ना, वर्षश्राद्ध असं होतं. 26 जानेवारीला माझे पप्पा वारलेले दिवस, आणि त्याला बरोबर 37 इयर्स झालं. आणि त्याच्या डोक्यात ना त्यासाठी त्याला सगळं ते आठवतो, काय असं तसं ते मला सांगत होते. मी या गोष्टीमध्ये अजिबात पडत नाही. मला म्हणते मला सगळं आठवायला लागलं, मला त्रास व्हायला लागले, कसं व्हायला लागले. म्हटलं तेच आठवण करतेस म्हटलं. तर नाही ग,
त्या 26 तारखेला तुझे पप्पा मेले, 27 तारखेला तुझी आजी वारली. मी म्हटलं हे 2 आठवतात. 28 तारखेला माझ्या बहिणीचा लग्नाचा वाढदिवस, ते का आठवत नाही म्हटलं तुला? हालेलुया. मी म्हटलं हे 2 तुला कसं वाटतं? अगं मला लक्षातच नाही बाबा. ही सैतानाचं काम आहे. 22 वर्ष सुखाने नांदवल्या या कट्टी दिवसांमध्ये हे किती आनंदाच्या गोष्टी आहे की नाही? सुखात 22 वर्ष लग्न करून आनंदाची गोष्ट आहे की नाही? ते आठवत नाही. 26 आठवतं, 27 आठवतं. मी म्हटलं एवढंच नाही, म्हटलं 29 म्हटलं धीराचं माझं हे आहे, आणि 30 तारखेला म्हटलं 31 तारखेला म्हटलं आमची नम्रता होती, नम्रताचा एक दिवस आहे. हे मला माझ्या डोक्यात आहे सगळं. म्हटलं हे नाही विचार करायचं. काय सांगते बायबल? मनामध्ये जे आहे ते सैतान काम करतो. तुमच्या मनात वाटत असेल ना माझं कधी चांगलं होणार नाही, होणारच नाही. मनामध्ये शंका, असं झालं तसं झालं, आता पुढे काय होते, काय पुढे काय होते, हे तू विचार कर, तेच होणार. ही जी मिनिस्ट्री आहे ना असंच नाहीये. हे मिनिस्ट्री असंच नाहीये. तुम्हाला माहिती मिनिस्ट्रीचा फाउंडर कोण आहे? असंच झालं नाही. परिस्थिती बिकट होतं माझ्या समोर. कोण इमॅजिन पण करू शकणार नाही एखादा व्यक्ती असं सेवक होऊन असं मिनिस्ट्री उभा करतील. समजले? पण हे शब्द आहे ना, भीती, हे माझ्या मनात नव्हतं. मी या गोष्टीला लाथ मारलेलो, बोल्ड, चलपुट. मी एक विचार केला, माझा पती देवाच्या वचन सांगायला जगासमोर उभा राहून, ज्या व्यक्तीला बायबल माहित नव्हते, की जोक आहे असं नाही की लई चर्चला जायच्या, लई प्रार्थना करायच्या म्हणून मी लई मोठं स्वप्न बघितलं, लोकांसाठी सेवा करायला, ते करायला, काही नाही. ज्यांना बायबल माहित नाही, चर्च माहित नाही, काहीच माहित नाही, तसल्या व्यक्तीसाठी मी माझ्या मनामध्ये विजन ठेवलं. आता योग काय घाबरायचा? मला ज्याची भीती वाटते ते माझ्या अंगावर यायला लागले, जे तर्काप सुटते ते माझ्यावर काप सुटायला येते. मी तसं काप आणि तर्काप आणि भीती नाही ठेवली मनात. मी म्हटलं माझं जरा पुलपिटा रूपाने लोकांना शिकवायला देवाचं वचन. परिस्थिती काय होती त्यावेळी? हातामध्ये प्लेट असायचा पूजेचा. समजाले? ज्यावेळी मी ही विजन बघून मी प्रार्थना करायची, माझ्या अंतकरणी ते डिझाईन केलं होतं, त्यावेळी माझा पती हातामध्ये प्लेट घेऊन पूजा करण्यासाठी पूजा करायच्या पुजारी सारखे. पण मी विजन काय बघायची? देवाच्या सानिध्यात उभा आहे, लोकांना शिकवायला लागले. पूर्ण झाले की नाही? पूर्ण झाले की नाही? सैतान ठेवलेला तो पाठ होता, मी बघितलेला हा पाठ आहे. आज या सेवेला कितीतरी लोकांचं तारण झालं. काय पाहिजे सांगा? तर्क, भीती 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 भीती. आता काहीतरी करतात वाटतं, परत काहीतरी सोडून द्यावं, पतंग ते सोडा, मोडायचा प्रयत्न करा, कुठून जाईल. कंट्रोल करू नका कुणाला. समजाले? काय बायकांना बसता वाटतं नवऱ्याची टेन्शन, कुठे गेलं काय माहित, काय करायला, करू दे की सोडून दे की बाई. हालेलुया. कट करा, कट करा. तुमच्या हातातला बाबाच्या हातात द्या. बाबाला माहिती कसं गुंडाळायचं आणि काय करायचं. नायकला कुठं आपटायचं हे पण देवाला माहित आहे. देवाला कोणी बसू शकत नाही. बायबल क्लिअर सांगते, जुनं करारामध्ये पाप केलं तर पापाचा विचार केला तरी पाप आहे. तो विचार जरी डोक्यात आला, आता ते तरी करून पाप. तुम्ही बसून बसून घरात स्वयंपाक करता करता नवरा गेलं वाटतं, भेटलं वाटतं, मिळालं वाटतं, किती पाप करायला असा, किती करायला असं तुम्ही, किती पाप करायला असा. सगळी मुली पण, अनमॅरिड मुली पण लवर बद्दल इकडे मला हाय हाय, मग तिकडे जाऊन कोणाला बाय बाय करायला काय माहित. हा, नालायक आहे, नालायक आहे. हालेलुया. हे तृप्त होत नाही. समजायलंय का? लई बायबलमध्ये सांगतात 1000 स्त्रियांमध्ये एक स्त्री सापडते. त्याच्या आदल्या वचनमध्ये पडले की 1000 पुरुषांमध्ये एक पुरुष सापडणार नाही. बायबल आहे, बायबल क्लिअर सांगते. बायबल एक साईडनं बोललेच नाही. आपण काय घेतो ते इम्पॉर्टंट आहे. हा, उरासी नेसलेल्या स्त्री बरोबर पण विश्वास ठेवू नको, नवऱ्यावर अजिबात विश्वास ठेवू नको. इथं तुझं कांद्यावर हातच नाही कळत, दुसरा काय तू करत असणार. समजायला? हेच आपल्याला काय बोलायचं नाहीये. पण बायबल काय सांगते? ज्याची म्हणून मला भीती होती ते माझ्या जीवनामध्ये घडते, ते माझ्यावर दावत येतो, दावत येतो, पळत येतो मला नाश करण्यासाठी. ज्याच्या मनात तर्काप सुटते ते माझ्या
येतो. हालेलुया, हालेलुया. तडकाप नको, भीती नको, तर आनंदाने जगा. बी फ्री. जग पसेल, जग सोडेल, जग वाईट करेल, ज्यानं तुम्हाला निवडला तो कधी करणार नाही, तो कधी करणार नाही. हालेलुया. योबाच्या पुस्तकामध्ये 3रा अध्यायामध्ये थोडं वचन आपण वाचूया. 11 पासून 16 वचन वाचूया. योग 3, 11 पासून 16. योग 3, 11 पासून पुढे. हा. मी गर्भाशयातच का नाही मेलो? गर्भाशयातून निघताच माझा प्राण का नाही गेला? एक मिनिट. आता लय लोक रडतात ना, कशाला जीवन मला, देवा मारून घे, देवा मला घेऊन जा. लय लोक रडतात. हॅलो, पाठीमागच्या लोकांना ऐका. हा, पुढची लोक जरा पहिले शब्द आहे, पाठीमागची लोक हे दुसरं शब्द आहे. कशाला जीवन देवा, घे की मला, घे की मला, घे की, कशाला मला मारून टाकला नाही, का मला जीवन ठेवलं? असले मग रडगण आपल्या लोकांची. योग काय म्हणाला या ठिकाणी? ऐका पुन्हा एकदा, जरा कन्फ्युज झालं सगळी, जरा ऐका. योग 3, 11. हा. मी गर्भाशयातच का नाही मेलो? बघा काय म्हणतं, गर्भाशयातच मी का नाही मेलो. गर्भाशयातून निघताच माझा प्राण का नाही गेला? हा, का नाही गेलं? मोठं काम करायचंय बाबा तुला. हा, नाही रडलं की टपाटप टपाटप वाजवतात बाळाला, मारतात की नाही. बेबी बाहेर आल्याला रडली नाही तर काय होते? मला माहिती, माझी स्टेफी जेव्हा जन्मल्यानंतर रडलीच नव्हती. माझ्या मम्मी सगळे दवाखाने केलेली, त्याला माहिती आहे सगळं, आम्हाला कुठं काय माहिती. बाळ रडली नाही म्हणून अक्षरशः डॉक्टर सगळ्या सिस्टर सगळ्यांना धरलेली, का बेबी रडली नाही. त्याला घेऊन गेल्यात उलट करून पतापत बिचारीला मारून आयुष्यभर मार खाली नाही करते. जण लय मारलं त्याला. ती पडत मी एल्लीर प्यायची, आईस्क्रीम खायची, कप झालेला बाळाला. असं उलट करून पटापट मारून मग रडवलं. ती तर काय म्हणतो, बाबा मी गर्भाशयात, एकतरी गर्भाशयात का मेलो नाही, दुसरा शब्द बाहेर पडले का मेलो नाही. पुढे मांड्यांनी माझा स्वीकार का केला? बघा, तर मांड्याने स्वीकार करून बाबाला बाहेर जन्माला जागा दिली. तर काय म्हणतो, कशाला कशाला? बायबल सगळं क्लिअर आहे. किती स्पष्ट आहे. का मला दिली, का मला जागा दिली, का मला मारून टाकले नाही. पुढे मी चोकावी म्हणून स्तनाने माझा स्वीकार का केला? बघा, आईने छातीला घेऊन बाळाला दूध पासून मोठं केलं, तर आईला पण बाबा शाप द्यायला. समजायला काय बोलायला? हा, का ते बाळाला मला घेऊन, मला आईने पहिलं गोष्ट पोटातच का मेलो नाही, जन्मल्यानंतर का मेलो नाही. नंतर आईने मांड्या का सपोर्ट केले मला जगण्यासाठी. भिंतीला आपटला असतो, मेलो तर किती छान झालं असतं. इनडायरेक्टली समजदार इंसान इशारा काफी आहे. आणि तो फोर्थ काय म्हणतो, आईने का मला दूध दिली. मुलीला झालं काय बोलायला सिस्टर, आम्ही काय ऐकायला लागलो का? बायबल सांगतो बा, मी नाही. हा, लहान मॅड मुलीला आजारात असं करायचं. क्लिअर क्लिअर. हालेलुया. पुढे केला नसता तर मी आज पडून स्वस्थ राहिलो असतो. बघा, मी जगातच आलो नसते, किती स्वस्त. याला कसं माहित असतं? हा, याला कसं समजलं असतं सांगा की मी जगातच आलो, मी स्वस्थ राहिलो असतो. पुढे मी निजलो असतो, मी विसावा पावला असतो. आपणासाठी शून्य मंदिरे बांधणारी भूपती व मंत्री यांच्याबरोबर सोन्याचा संचय करणारे, आपले घरी चांदीने भरून ठेवणारे सरदार यांच्याबरोबर मी विसावा पावला असतो. बघा, कोणाबरोबर विसावा पावला असता? जन्मातच झालं नसतं, आता श्रीमंतात पंक्तीस बसला असता. जेव्हा हे डिल्ल होतं ना, माणूस काय पण म्हणतो. हाच योग. ते अगदी दुसऱ्या अध्यायामध्ये शेवटला म्हणा, देवाने दिले, देवाने घेतले, धन्य देवाचं नाव. आता तोच बाबा जसं पुढे गेला स्क्रू डिल्ल व्हायला लागले. काय बोलायला लागले. जन्मात चालू नसतं बरं झालं असतं. आणि म्हणजे इथं म्हणे श्रीमंतांच्या पंक्तीत बसलो. तर लोकांना वाटते ना श्रीमंत लोक किती सुखी असतात. पैसाच पैसा, बंगला, गाडी, कपडे, काय हे काय, रुबाब काय. आमची दुःख बघा की केवढे दुःख आहेत आमचे. त्यांना काय नाही. मग योग काय म्हणतो, तिकडं मी राहिलो असतो, आईच्या पोटात मी मेलो असतो, बाहेर पडले मेलो असतो, मांडीने साथ दिले नसते मेलो असतो, आईने दूध दिले नसते कुपोषक म्हणून मेलो असतो, तर श्रीमंताच्या पंक्तीत बसलो असतो.
बोलू नका, असं भ्रमात राहू नका, भ्रमात राहू नका. आज हे लोक बडबडतात, काय हे जीवन, किती प्रेम करू, काय करू, का आमच्या जीवनामध्ये फरक होत नाही, आणि किती आम्ही सांभाळू, किती काय करू. बाबा स्पष्टपणे सांगते, व्यर्थ बोलायचं नाही, अजिबात व्यर्थ बोलायचं नाही. ते मोठा आहे, मोठ्या गोष्टींचा अपेक्षा करा, मोठ्या मोठ्या गोष्टी स्वप्न बघा, पूर्ण करणार ते बघा, पूर्ण करणार, 100% पूर्ण करणार. पुढे 16 पर्यंत. अकाली पतन पावलेल्या गुप्त गर्भासारखा, प्रकाश कधी न पाहिलेल्या अर्भकासारखा मी असतो. बघा, गर्भाशय म्हणजे अबॉर्शन झालेल्या बेबी सारखं. विचार करा काय बोला लागल्यात. श्रीमंताचा पंक्तीस पोटा जन्मने बाहेर पडणे सगळं झालं. आता म्हणे अखाली जन्मेला बाळ म्हणजे अबॉर्शन, प्रीमॅच्युअर बेबी. बेबी पूर्ण तयार झाले नाही, तसल्या बेबीने काय करतात, मारून टाकतात. तसं केलं तर किती छान झालं असतं, प्रकाश मध्ये पडलंच नसतं, मी अंधारात किती छान लपून बसलो असतो. का प्रकाश पडले की सगळं दिसतात. हालेलुया. जे जी म्हणून मला भीती होती ते माझ्या जीवावर ताव देतो. किक मारा या गोष्टींना. पुढे 16 झालं ना, आता 20 पासून 20 ते आय थिंक 25 पर्यंत. योग 3:20 पासून पुढे. हा, विपन्नाला प्रकाश का मिळतो, जे मनाचे दुःखी त्याला जीवन का प्राप्त होते. आता सांग, आता याला प्रश्न काय म्हणायचं, जे मनाची दुःखी त्याला जीवन का प्राप्त होतं, म्हणजे अर्थ काय, याला जीवन मिळून नाही, मरून नाही, मरून झाली. अरे या लोकांना वाचवण्यासाठी तरी येशू आला. दिस इज अमेझिंग ग्रेस. हालेलुया. ज्या लोक दुःखी आहेत, कष्टी आहेत, त्यात मराल्या, यांना वाचवण्यासाठीच येशू आला. येशू चांगल्यासाठी आलेला नाही, ज्याला गरज नाही त्यासाठी आलेला नाहीये, ज्याला गरज आहे त्याच्यासाठी आलेला आहे. किती स्पष्टपणे योग काय पण बडबड. कशाला म्हणायला प्रकाश, कशाला याला जीवन. पुढे ते मृत्यूची उत्कट अपेक्षा करतात, पण तो येत नाही. गुप्त निधीसाठी खणणाऱ्यापेक्षा ते मृत्यूच्या प्राप्तीसाठी अधिक खटाटोप करतात. आज आहेत ना लोक असे, कधी एकदा मरण येतो, मी मरून गेले की बरं आहे. किती स्पष्ट वचन आहे. गुप्त निधी कन्यारांपेक्षा म्हणजे काय, खोदतात ना गुप्त निधी असं सापडतो. मी बसलो होतो रात्री 2:30 वाजता बघत, काय ते बाबा काय काय बोलतोस ते बाबा तू, तुम्हाला पण विचित्र वाटायला ना ऐकताना. गुप्त निधी कन्नारे पीपल, ज्या लोक त्याला खोदून खोदून गुप्त निधी की त्याला खोदून खोदून काढत असतात, तसल्या ठिकाणी म्हणतात त्या पद्धतीचा हा बाबा इथं बोलायला लागला. मरणासाठी ते खोदत असतात, मला मरण येऊ दे म्हणतात ना, एकदा मरण आले की बस बाबा बापरे कंटाळा जीवन. अरे जीवन मागा, कारण जो जीवन मागतो तो येशूला मागतो. कारण मार्ग सत्य जीवन येशूच आहे. जीवन हा येशू आहे, जीवन हा येशू आहे. या ठिकाणी काय म्हणतात, कशाला मरण लागतात, रात्रभर कंतात, खोदून खोदून शोधून गेले, मरणासाठी वाढ बघत, पण मरण येत नाही. या लोकांना येत नाही, मरण येत नाही. पुढे त्यांना शवग्रता प्राप्त झाली म्हणजे ते हर्ष करतात, त्यांना अत्यानंद होतो. बघा, मरण पाहिजे पाहिजे म्हणून मागणाऱ्या लोकांना मरण आलं म्हणजे हर्ष आनंद होतात नाही. कारण बुद्ध होऊन फिरायला बरं आहे. बुद्ध कोण होतात, एनी आयडिया? बुद्ध कोण होतात? युट्यूबवर लाईव्ह म्हणजे रेकॉर्डिंग होणार आहे, तुमचे काय सवाल विचारायला बघा. बुद्ध कोण होतात? ज्या अर्धवट काहीतरी करून मरून जातात, तेव्हा बिना मरून जातात, ते लोक बुद्ध होऊन फिरत असतात. तिथं काय म्हणायला लागले, खणून खणून खोदून खोदून मरून गेल्यानंतर, शवग्रहात गेल्यानंतर, मरणाच्या ठिकाणी त्याने आनंद करतात. पण अब्बा जीवनातून मुक्ती मिळाले, आता मी ही मॅन होणार, शी मॅन होणार, लोकांना त्रास देणार. लोक घाबरत, सिस्टर काय बोलायला, मी नाही बोलत, बाबा बोलायला. काय म्हणाला, मरणाचा म्हणजे मेल्यानंतर जेव्हा टाकतात ना, पेटीत टाकू दे, जाळून टाकू दे, किंवा डेड हाऊस मध्ये टाकू दे, कुठं पण टाकू दे, तेव्हा ते खुश होतात. पण बाबा जिंकलो, मरण आलं, एकदा जिंकलो, आता मी बल्ले बल्ले करणार लोकांच्या जीवनामध्ये. किती वाईट आहे,
ज्याच्या मनामध्ये भीती आहे ते ओढत येतो अंगावर. मग जेव्हा ह्या गोष्टी सगळ्या ते हे कधी बोलायला लागले? 25 वचन बोलायच्या आधीचं गाणं आहे, रडगाणं आहे योगाचा. सगळं बोलून बोलून झाल्यानंतर मग 25 मध्ये म्हणतो ज्याची मला भीती होती ते माझ्या जीवनामध्ये झालं, माझ्या जीवनामध्ये पळत पळत आलं. हा, जे लोक उंदीरला घाबरतात त्याच्या समोर उंदीरच दिसतात कुठे गेले तरी. हा, जे गोष्टी जुरळला घाबरतात जुरळच दिसतात त्यांच्या जीवनात. माझं काही कशाला मी सापाला पण घाबरत. माझी लोक म्हणतात मम्मी सांभाळून ग मम्मी, झाड आहेत का हे म्हटलं लय घाबरतात. टॉर्च घेऊन जा, मोबाईल घेऊन जा. हे म्हटलं काही नाही, मीच टॉर्च आहे, मीच मोबाईल आहे. मी अजिबात घाबरत, मी सत्य बोलायला लागलो. कशाला मला भीती वाटत नाही त्या गोष्टींची. आय एम फ्री. बाबी काय सांगते, ज्याची मनाला भीती होती ते माझ्या अंगावर आलं, सो घाबरू नका. हा, पुढं. ज्या पुरुषाचा मार्ग गुप्त आहे, ज्याला देवाने कुंपण करून कोंडले आहे, अशाला प्रकाश का प्राप्त होतो? बघा काय का प्रश्न. तो गुप्त आहे, आरामात कुंपण घालून आहे, त्याचा प्रकाश का पडते? प्रकाश पडायला दिसते व सगळं दिसते की नाही? अंधारात तुम्ही काय पण करा काही दिसत नाही. प्रकाश पडले की ते काय म्हणतो, कशाला प्रकाश पडतात, कशाला प्रकाश पडते, त्याच्यावर सगळं दिसते. पुढे. मला तर अन्नाऐवजी उसाचे प्राप्त होत आहे. माझा आक्रोश जलधाराप्रमाणे वाहत आहे. पुढे. मला कशाची भीती वाटली तर तेच माझ्यावर येते, कशाने मला थरकाप झाला तर ते माझ्यावर येते. हालेलुया. आता सगळं वर्ण खाली परत बोलून 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 फायनल आतल्या गोष्टी जे आहे ते स्फोट झाले. आता सगळ्यांना समजलं बाबा ह्याच्या जीवनामध्ये एवढी मोठी संकट का आली, का समस्या आल्याने. दुसरी गोष्ट, त्याने जरी 2 मिनिटं बसून विचार केला, त्याला दमखवला असता, का देवाने त्यावेळी त्याच्या जीवनामध्ये कार्य केले नाही? देवाला होतं ना संधी. लय लोकांना माहिती, फक्त 6 महिने योबाला संकटातून जायला लागलं. किती? 6 महिने. पण हॉरेबल होतं ते दिवस. 6 महिन्याचे एक दिवस हॉरेबल होतं. जेव्हा मी सुरुवातीला बिलीवर झालो होतं तेव्हा मी मोहनसिंग लाजरस ब्रदर नलमावाडी म्हणून एक गाव आहे, त्या ठिकाणी मी गेलो होतो. ते टीचर्स कॉन्फरन्स होता, तिथे मी गेलो. त्या ठिकाणी त्या सेवकाने मला म्हणजे ह्या गोष्टी आम्हाला सांगितल्या होते. योबाच्या जीवनातलं संकट फक्त 6 महिने होते, पण भयंकर होते ते 6 महिने. 10 मुलं गेले, शरीरामध्ये आजारी. त्यावेळी ना योबाने त्याला अडवलं नाही, त्याला धमकवलं नाही, नुसतं बडबडायला, काय पण बोलायला लागला, काय पण करायला लागला. ते वचन ते सांगते, ज्याची मला भीती होती ते माझ्या जीवनामध्ये झालं. आता 4थ्या अध्यायामध्ये जाऊया आपण. तिथं पण आपण 2 पासून वाचूया. योग 4:2 पासून 8 पर्यंत थोडं वाचून वाचूया. योग 4:2-8. हा, योग 4:2 पासून पुढे. हा, तुझ्याशी मी काय बोललो तर तुला वाईट नाही ना वाटणार? मित्र सांगायला रे योबाला. योबाने एवढं बडबडले 3ऱ्या अध्यायामध्ये. मग आता मित्र बोलायला आले, मी तुझ्याशी काय तर बोलले की तुला नाही ना रे बाबा वाईट वाटणार? हा, तरी बोलल्या वाचून कोणाच्याने नाही होईल. पहा, तू बहुत जण शिक्षण दिले आहे आणि दुर्बळ हात सबळ केले आहे. तुझ्या शब्दाने ठेचाळत असलेल्या धीर दिला आहे. लटपटणारे गुडघे तू स्थिर केले आहे. पण तुझ्यावर प्रसंग आला असता तू कष्टी होतोस, तुला दुःखस्पर्श झाला म्हणजे तू घाबरतोस. काय म्हणाला? तू भरपूर लोकांना सात्वन केलास, भरपूर लोकांना तू मदत केलास, भरपूर मरणाऱ्या लोकांना तू उभा केला तुझ्या शब्दाच्या द्वारे, कृत्याच्या द्वारे. पण जेव्हा तुझ्यावर ते गोष्ट येते, तू असं का रे बाबा, असं का? दुसऱ्यांना बोलायला इझी आहे, स्वतःच्या जीवनामध्ये स्वतः जीवनामध्ये जी वाईट तेव्हा समजते ना. काय बोलायला? दुसऱ्यांना तू सांत्वन केला, दुसऱ्यांना तू समजावून सांगितलं, दुसऱ्यांना तू बांधला, दुसऱ्यांना वाचवलास. आता तुझ्या जीवनामध्ये आले की तुला काय झालं, कुठे गेलं तुझं सगळं? पुढे. तुझा देवभक्तीचा तुझा आश्रय आहे ना, तुझ्या सात्विक आचरणावर तुझी आशा आहे ना. बघा, तू चांगला आहेस, तू नीतिमान आहेस, तुझ्या सात्विकतेवर तुझ्या देवावर तुझा भरोसा आहे की नाही? दुसऱ्याने सांगायची पाळी आली योबाला. आता कुणाला काही नाही. योग तरी पहिलाच भीतीनं भरलेला माणूस आहे. आज दडपण घेऊन जगत होता, भीतीपोटी जगत होता. देवाचा सात्विक माणूस होता, भयातला माणूस होता. पण आज सैतानासाठी एवढा मोठा
दार उघडं ठेवून जगत होता. मित्रांनो काय माहित पुढे कोणी निरपराध असून हा कधी नाश पावले आहे काय? हा धार्मिक कधी विलास केले आहेत काय? याचा विचार कर. हालेलुया. कुणी धार्मिक व्यक्ती कधी नाश झालेला तुम्ही बघितला का? आपल्याला सर्वांना इम्पॉर्टंट आणि सर्वांना माहित असलेलं वचन आहे. स्तोत्र साम 37:25 मध्ये 37:25 मध्ये दावीद राजा म्हणतो, मी तरुण होतो आता म्हातारा झालो, नीतिमान निराश्रित झालेले, त्याची मुलं भिक्केस लागलेला मी कधी बघितलो नाही. सो जी नीतिमान आहे त्यांचा देव विशेष काळजी घेणारा देव आहे. इथं हा मित्र योबाला समजावून सांगायला लागले, अरे बाबा नीतिमानांचा कधी नाश झाला का? कधी बोलायला जेव्हा मुलं मेल्या सगळं गेलं त्यावेळेला त्याच्या मित्राने त्याला समजावून सांगायला. का समजावून सांगायला लागलं? हे ना सैतानाला दार उघडलं, त्यानं नुकसान केलं, सगळं झालं, तरी पण याने एनकरेज करायला लागला, शांत हो, शांत हो, काहीतरी बोलू नकोस, मरून गेलं तर बरं झालं असतं, हे झालं बरं झालं असतं, आता काय बोलू नकोस, शांत हो. पुढे माझ्या पाहण्यात तर असे आहे की हा जे अधर्माची नांगरणी करतात हा व दुःखाची पेरणी करतात ते तशीच कापणी करतात. समजाले? अधर्माची नांगरणी म्हणजे बोलतात ना, अधर्माची नांगरणी जीवनामध्ये जे करतात, दुःखाची पेरणी करतात, कापणी पण दुःखाचंच करणार. हालेलुया. तर तुम्ही म्हणा सिस्टर हे काय हो, कोण अधर्माची नांगरणी करतात, दुःखाची पेरणी करतात हो? जसं तुम्ही जगता, तुम्ही जे करता ते तुमच्या जीवनामध्ये फळ देतो. जर तुम्ही चांगला आहे तुमचं वाईट कधी होणार नाही, कधीच नाही. जर तुम्ही वाईट करता पश्चाताप करा, ते बाबा तुमचं चांगलं करणार. जर आत वाईट ठेवून बाहेरून मी चांगला आहे म्हणून प्रिटेंड करू नका, ऍक्शन करू नका, असं उलट पडतात. योबाबद्दल देवाने साक्ष देत होते. देवाने बोलले, माझा सात्विक दास बघितलास काय? सैतानाला विचारलं आव्हान करून, माझा सेवक तुला दिसला काय? त्यासाठी धार्मिकता कोण नाहीये, इतका चांगला माणूस कोण नाहीये. तो माणूस म्हणतो, ज्याची मला भीती होती ते झाला म्हणजे योग कायम विचार करायचं, माझी मुलं मरणार आहेत वाटतं, माझी मुलांना काहीतरी होणार आहे वाटतं, माझी आता लोक म्हणतात ना ऍक्सिडेंट होणार, सायकल का देत नाही, ऍक्सिडेंट होणार, गाडी का देत नाही, ऍक्सिडेंट होणार, कुठं जायचं मला भीती नाही नाही काहीतरी होईल. ज्यांच्या मनात भीती ते सोडतात, आरामात सोडतात, देवाच्यावर विश्वास ठेवा. हालेलुया. समजायला? एवढा समजावून सांगायला लागला योबाच्या मित्राने योबाला, का तुला असं व्हायला लागले बाबा? नीतिमान लोक असं होणार काय? अधर्माची नांगरणी करू नका. नांगरणी म्हणजे खुदळ माती, बी पेरण्यासाठी तयार जमीन. नांगरणी केल्याशिवाय बी पेरत नाही. अधर्माची नांगरणी करून दुःखाचा पेरणी, कापणी काय येणार? आंब्याची झाड लावून पेरू येऊ दे मध्ये येईल का? दुःखाचा बी पेरला दुःखच येणार. याचा अर्थ काय आहे? ज्याच्या जीवनामध्ये तुम्ही वाईट करता ते तुमचाच पदरी येणार. कुणाचा पण जीवनामध्ये वाईट करायचा प्रयत्न करू नका. जादूटोणा करणे करतात की नाही लोकांचं उद्ध्वस्त करायला, असला रिबॉन्ड मारतो ना या लोकांना उलट जाऊन, ना गरका ना गटकं होतं. ते लोक जे करतात ते करून जेव्हा त्यांच्यावर सोडतात त्यांच्या नुकसान ते मजा घेतात. आपण किती छान व्हायला लागले, नवरा बायको बोलत नाही यांना लई खुश, आम्ही केली, ते बोलत नाही, मजा मजा, आम्ही केली म्हणून यांच्या घर टिकत नाही, मजा, आम्ही केली म्हणून हे आजारी पडून मरतात, मजा, आम्ही केले म्हणून यांना मुलं होत नाही, मजा, आम्ही केलं म्हणून यांच्या घरातले मरतात, मजा. असा रिबॉन्ड मारतो की नाही त्यांच्या जीवनामध्ये परत. पण पसून घेऊ नका या गोष्टी नाहीत म्हणून. हे आहेत, हे आहेत. जादूटोणा करणी बुद्ध सगळे आहेत, हे सगळं रियालिटी आहे. पण जे देवा विश्वास ठेवणारे लोक, देवाच्या वचनामध्ये मुरलेले लोक आहेत, त्यांच्या जीवनामध्ये कुठलेही तंत्र मंत्र जादू टोणा चालत नाही. पण जगामध्ये या गोष्टी आहेत, नाही असं नाही आहे. माहिती आहे क्लिअर सर्वांना? सावलाच्या दिवसामध्ये
ते जादू टोणा करणारी बाई सामुएलला मेलेल्या माणसाला जादू करून उचलून आणली वरती. कोण होता सामुएल? संदेष्टा. त्या बाईने त्यांना ते म्हटले कोण पाहिजे तुला बाबा? अमुक अमुक व्यक्ती असं आहे. ती बाईने जादू केली, केले आणि केले आणि आले की बाबा वरती. परवा एक बाळ आलेलं त्या प्रेयरला शनिवारी, इथं प्रार्थनेला आलेला. मी प्रेयर करत होतो, मला बरोबर देवबापाने दाखवले बाऊली करून त्याला करणी केले. इथं परवा शनिवारी बाऊली करून ते झालं. तो पोरगा मला म्हटला सिस्टर मी तर बसलो होतो प्रेयरला, मला टोचत होतो म्हटलं कंटिन्युअसली. देवाने मला ते दाखवलं प्रेयरमध्ये, बाऊली करून त्याला असं टोचतात टाचणी. ते तिथं लागू होतं ज्याच्यासाठी करतात. करणी करायचं, इथं हात मोडलं, ज्या व्यक्तीवर तिथं हात मोडते त्याची त्यालाच माहित नाही अरे कुठं पडलं मी, अचानक पुढे हात गेलं की माझं. समजायला भीती घालत नाहीये. भीती या गोष्टीच्या मनात ठेवू नका. समजायला असं वचनाने बरं, सामर्थ्याने बरं तुमच्या विरुद्ध कुठलीही गोष्ट चालणार नाही. हालेलुया, हालेलुया. ज्यांना भीती आहे गणना 22-23 अध्याय घरी गेल्यानंतर वाचा. इस्रायल लोकांनी कुठले जादू टोना चेटकी तंत्र मंत्र मुलीत चालत नाही. हालेलुया. जे देवामध्ये मुरलेले लोक आहेत त्यांच्या जीवनामध्ये कुठलेच काही चालत नाही. जे नाही आहे बघितलं ते पण काल तुम्ही प्रार्थनेत आलेले असताना कपोरी चर्चला दर रविवारी चर्चला जाते. पोरगी दर रविवारी चर्चला जाते. चर्चमध्ये सगळ्या गोष्टीला पुढे असणारे लोक अशी अंगात, त्याच्या अंगात अशी भूत येतात ती प्रेग्नेंट असले की बाळाला खाते. त्याला काय म्हणायचं? फक्त नावासाठी. समजाले? कारण तुम्ही लय लोकांच्या डोक्यात प्रश्न येतात, काय सिस्टर करणी फिरणी बोलत हे आमच्या इथे कसं काय होत नाही. अरे सत्य आहे, होते. जी मुलगी दर रविवारी चर्चला जाते नावासाठी, येशूला घेतलेले नाहीये. प्रेग्नेंट राहिलं ते भूत येते आणि पिल्लांना खाते. किती मूर्खपण आहे. पण हे लोक बदलत नाही एवढं होऊन पण. ऑलरेडी मला वाटतं 4 मुलं खाल्लं. 3-4 वर्षात 4 मुलांना सैतानाने खाल्लं. कसं वाटतंय? पण ह्यांना फरक पडत नाही. काय पण उद्या मी हाय तसंच. आमच्या समोर आले की बुडी मारतात, काली पडतात, रडायला लागतात, वरडायला लागतात. काय सांगायला लागलं तुम्हाला? नुसतं नाव घेते म्हणून कोणी स्वर्गाला जात नाही. पसरून घेऊ नका स्वतःला. तर योबाने तेच म्हणतो, जे जीवन मला भीती होती ते माझ्या जीवनामध्ये झालं. मी तुम्हाला सांगणार तुम्ही आणि मी कोण आहे. यशाया 45 अध्याय, यशाया 45 अध्याय 4 पासून आपण काय वचन वाचू? आय थिंक 4 to 7. आयझाया 45 4 to 7 वाचा. यशाया 45 4 पासून. माझा सेवक याकोब, माझा निवडलेला इस्रायल, याच्यामुळे मी तुझे नाव घेऊन हाक मारली. तू मला ओळखत नव्हता तरी मी तुला उपनाव दिले. पहिली गोष्ट, तू मला ओळखत नव्हतास तरी पण मी तुला उपनाव दिले. पेट नेम. सगळ्यांना त्याच्या नावाने हाक मारतात. काय आपल्या घरात मुलं असतात बरोबर? हॅलो, बरोबर. मुलांचे नाव ते पूर्ण मुलांचं नाव घेऊनच हाक मारणारे किती लोक आहेत? हो, ये पिल्या, ये बच्चा असं हाक मारतात ना. गाडाचे नाव म्हणतात की नाही? तुम्हाला नाही मारत? हा, तर माझे 3 मुलं आहेत. तिघांना मी वेगवेगळ्या नाव. पिल्लू म्हणतो, बच्चा म्हणतो, माझा मुलगा डाडू म्हणतो. डाडू, दादा नाही, डाडू. माझं बाळाला मुलगीला डाडू म्हणतो. डाडू, हाय डाडू, प्रेज लॉर्ड, कसं आहे? असंच. त्याचं नाव अर्मल. अर्मल नाव रेअरली नाही, त्याला हाक तरी मारतच नाही त्या नावाने. आता तोरली मुलगी आहे बच्चा. बच्चा. धाकटी आहे पिल्लू. समजायला? बाबा काय म्हणतात? तुला मी उपनाव दिले. हालेलुया. समजलं सर्वांना? तुम्ही मला ओळखत नव्हता पण मी तुम्हाला माझा उपनाव दिले. पेटनेम कुणाला देतात? ज्याच्यावर लय प्रेम आहे. सगळ्यांना देतात का? तर माझं नाव सुसीना. ब्रदर कधी मला त्या ना सुशा म्हणून हाक मारायचे. सुशा. त्याने दिलेलं नाव. माझं नाव सुसीना.
मग ते नाव कोणी मग त्यांनी तर हाकच म्हणा सुशा. काय मग सुशा म्हणायची पेट नाव. बाबा काय सांगते, तू मला ओळखत नव्हतीस पण मी तुला पेट नेम उपनाव मी तुला दिलेलं आहे. हालेलुया. पुढे मीच परमेश्वर, अन्य कोणी नव्हे. आमेन. मत वेगळा देव नाही. येस. तुम्हाला ओळखत नव्हता तरी मी तुला सज्ज केले. आमेन. तू मला ओळखत नव्हतास पण मी तुला मोठे कसं सज्ज केले. प्रिपेअर्ड योरसेल्फ. तुला मी तयार केली मोठ्या झाली. माझ्या लेकरांना एक लक्षात घ्या या पॉइंटवर. आपल्या जीवनामध्ये एक महान वाईट गोष्टी जे जे गुप्त होत्या त्या असल्या वेळेला बाहेर पडतात. ते बाहेर पडणार देव आम्हाला बनवतो. प्रत्येक जीवनातले अनुभव आहे. पहिला देव त्यांना बनवतो तर काय सांगते, तू मला ओळखत नव्हतास पण मला माहित आहे तुझ्या जीवनात काय युद्ध सुरू आहे. कोण तुला फसवा लागलात, कुठं तुला फसवा लागलात, कोण तुझ्या विरुद्ध वागा लागलात तुला दिसत नाही. तू पडदा घालून फिरायला माझी आहे, हे पण माझं सगळे माझंच आहे. पण हे तुझं माघारी काय करायला मला माहित आहे. हॅलो. काय करतो दे पप्पा, तू मला ओळखत नव्हतं पण मी तुला सज्ज केलं. मी तुला बनवलं ते बेर करण्यासाठी, ते सहन करण्यासाठी. लेकरा फुटणार आहे, ते फुटणार आहे, ते बाहेर पडणार आहे. तुला जरी मी तयार केलं नाही तू मरून जाशील. गॉट इट. हालेलुया. लय लोकांना समजायला लागले, काही लोकांना काही समजायला काय बोलायचं सिस्टर, मी काहीतरी वेगळं बोलायला. गाडी कुठं नेत मी काय माझा ड्रायव्हर नाही, माझा ड्रायव्हर बाबा बसले ते नेतील तिकडे मी जायची. ज्याची पण मला भीती होती ते माझ्या जीवनामध्ये झालं. ज्या गोष्टी आपल्या मनामध्ये नको म्हणून बाबाने आम्हाला सज्ज केले, आम्हाला बनवले, आम्हाला घडवले की तुझ्या जीवनामध्ये आठवबा फुटणार आहे. तू मरायची नाहीस, तू उडायची नाही, तू त्याला चेचायची. हालेलुया. समजलं? तू मरायची नाहीस, बुडायची नाहीस, तू त्याला चेचायची. म्हणून ते पप्पा म्हणतात तू मला ओळखत नव्हतीस, तू प्रार्थना करायची नाहीस, तू माझ्या जवळ यायची नाहीस, तू मला ऐकायची नाही, काय नाही, पण मी मात्र तुला बनवत होतो. मी तुला उपनाव दिली, माझे पेट, माझं लाडकी बाळ. तर मी म्हणतो ना तेव्हा मी कोण, मला काही माहीतच नाही, तू कोण. ज्यावेळी सौलाला देवाने हाक मारली, सौल काय करत होता, माझं मेसेज जरा इकडे असतात. तो युनिटी मला मी म्हणतो ना, मी स्वतः ठरवून बिरवून असं हे काही मी आणत नाही. मला बाबा तसं नेतात तसं नेतात. पण मला माहिती आहे एका मेसेजमध्ये 4 टॉपिक्स मी बोलत असतो. माझा मेसेज असं असतं, एका मेसेजमध्ये 4 टॉपिक्स असतात. त्याला जिथं ज्याला लागतं त्याला लागते. आता बसलेलं इथं पाठीमध्ये बाईने तरी पुन्हा हादरून गेलेलं आहे मागाशी बसून. बरोबर आहे. ऐकून मेसेज काहीतरी वाटायला ना, जे काहीतरी वेगळं शिकायला असं वाटायला ना, ती काही पहिल्यांदा आलं असतं आपल्याला. ती म्हणाला असं काय असते, काय बोलवलं त्यांना समजणं झालं. पण दिस इज रियालिटी. 4 प्रकारचे वेगवेगळे मेसेज. तर काय म्हणतो ते पप्पा, मी तुला सज्ज केले, मी तुला बनवलं. तुझ्या जीवनामध्ये जे येणार आहे त्याला तुला सांभाळण्यासाठी मी तुला निवडलं, तुला मी बनवलं, मी तुला तयार केलं यासाठी की तू उद्या मरू नये. पुढे जेणेकरून सर्वांनी जाणावे की उगवतीपासून मावळतीपर्यंत मजूर कोणी नव्हे. मीच परमेश्वर, अन्य कोणी नव्हे. येस. पुढे प्रकाश करता, अंधाराचा उत्पन्न करता, शांतीचा जनक, वारिसाचा उत्पादक मीच आहे. हे सर्व करणारा व्हेरी इम्पॉर्टंट परमेश्वर आहे. शेवटचं 7वं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. जरा लक्षपूर्वक ऐका. यशया 45:7. प्रकाश करता, प्रकाश करता. मागाशी योग काय म्हटला, कशाला प्रकाश माझ्यावर पडलं, अंधारात केलं पण छान होतं. बाकी काय सांगते, प्रकाशाचा उत्पन्न करता आमचा परमेश्वर आहे. पुढे अंधाराचा उत्पन्न करता, अंधाराचा उत्पन्न तोच आहे. त्या अंधारात कोण लपून बसणार, कोण लपून बसणार. अंधार पण देवासमोर उघड आहे. पुढे शांतीचं जनक, शांतीचं जनक. किती वादळ, किती तुफान शांत बसव. कारण का पहिलंच सज्ज करून, लाडकी करून, बनवून तयार करून दिले. किती वादळ येऊ दे, तू शांत राहा.
तर बाबाने बनवलं नसतं, पेपर मध्ये फोटो आलं असतं आपल्याला, आलं असतं की नाही? हॅलो, नवऱ्याने असं केलं, बायकोने असे केले, मारली, दोघी गेल्यात, हे गेल्यात, मुलं गेल्यात, आलं असतं की नाही पेपर मध्ये? हॅलो, का आलं नाही? का आलं नाही? बाबांनी शांतीने बसवलंय तुला, सज्ज केलं, तयार केलं, बनवून बसवलं. तू बस रे माझ्या बाळा, तू बस माझी लाडकी आहेस. हे वादळ तुला मारू शकणार नाही, हे तुझं नुकसान करू शकणार नाही. पुढे, व अरिष्टाचा उत्पादक मीच आहे. अरिष्टाचा उत्पादक मीच आहे. अरिष्ट म्हणजे काय? वाईट. लक्षात घ्या, आम्ही म्हणतो ना वाईट झालं, सैतानाने वाईट केलं. सैतान काहीच करू शकत नाही. हॅलो, बरोबर आहे का? योबाने दार उघडले म्हणून सैतान आला, तरी पण तो येऊ शकला नाही. देवाकडे गेला परमिशन मागायला, माझ्यासाठी वेलकम म्हणून दार उघडून ठेवले, मी जाऊ का? बाबा म्हणले बघ रे जा, माझ्या शरीराला जीवाला काही करायचं नाही. हॅलो, येशू काय म्हणतात? दाराशी उभा आहे, दार ठोकत आहे, उघडशील तर मी आत येणार, नाहीतर येणार नाही. समजाले? घुसिंग या घुसिंग मग दार सगळं बंद आहे, नंतर सगळं फिरून फिरून काढायचे, म्हणजे काय पडायला लागलं सगळं. हा, सगळं काय प्रकाशाचं निर्माण करता, अंधाराचा उत्पादक, शांतीदाता आणि अरिष्टाला उत्पन्न करणारा आमचा बाप आहे. या वादळामध्ये पण जेव्हा आम्ही शांत होतो तेव्हा लोक आमच्यामध्ये आमच्या देवाला बघतात. समजाले? लोक बघतील यांच्यामध्ये देव आहे. म्हणतो ना, घर बांधणे सोपं नाहीये. सोपं आहे घर बांधणे? बिल्डिंग आणि कन्स्ट्रक्शन मी बोलत नाही, कुटुंब बांधणे सांगते. बिल्डिंग बांधणे नाही, ज्याच्याकडे जेवढा पैसा आहे तेवढं जमले की सगळं बांधा, नाही तर टाकून दिले, राहायचं तसंच, ते नाही बोलत मी. कुटुंब बांधणे, सगळी स्त्री आपलं घर बांधते म्हणतात. काय सोपं आहे का? सोपं आहे का? बाहेरून रंगीबेरंगी दिसते, नवरा बायको गाडीवर बसतात काय, फिरतात काय, हनीमूनला जातात काय, मुलं काही, अरे बाबा आत काय काय होते. हा, काय काय होते जीवनामध्ये. मी म्हणतो देवा, माझ्याकडे किती लेकरं आहेत जे पाठीतून तापून 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 त्यांना बनवत, त्यांना बघितले की मला रडायला येते, त्यांना बघितले की रडायला येते मला. पण मी देवाला धन्यवाद देते, देवा या लेकराला शक्ती दिला. काय सांगते वचन? तू मला ओळखत नव्हतेस, मी तुला सज्ज केले, मी तुला उपनाव दिले, मी तुला बनवलं अरिष्टावर मात करण्यासाठी. अरिष्ट केलेलं मीच आहे. आय एम द क्रिएटर ऑफ डिस्ट्रक्शन. नाशाला बनवलेलं मीच देव आहे, त्याला तुडवण्यासाठी मी तुला तयार केले. काय वचन आहे. मी असं बसत होतो, मला समजत नाही, मी असं भेटीसारखं होतो रात्रीची. आरामात काय पुरा दुनिया सोहळा आहे. 2-2:30च्या दरम्यान रात्रीचा एकटे आरामात असं बसलेलो असतो प्रेयर हॉलमध्ये आमच्या, मस्त गावाशी बोलत, किती स्पष्टपणे. दिवसा काय असं मिळत नाही तेवढं. मला 10 वेळा उठायला येतं दिवसा बसले की रात्रीला. मावशाला बेल वाजले, दार उघडा, हे आले दार उघडा, तोपर्यंत कधी नाही ते डिलिव्हरी बॉय येणार आणि काय काय येणार. आणि आमचे साहेब प्रेयर हॉलमध्ये गेले की दार बंद केले की बाहेर येत नाही. मग ही डिलिव्हरी बॉयच उठायचं जायचं, उठायचं जायचं, उठायचं जायचं, आम्हाला काही ब्रेक नसते. मी प्रेयरला बसलो, मी उठत नाही असं काही बोलू शकत नाही. काय सांगते? तुम्हाला देवाने वेगळं केलं. 7 पर्यंत वाचलं ना, आता पूर्ण 4 ते 7 पूर्ण कंटिन्यू तुमच्या लक्षात येईल ते बाबा काय बोला. यशा 45:4 पासून पुढे. हा, 4 पासून 7. माझा सेवक याकोब, माझा निवडलेला इस्रायल, याच्यामुळे मी तुझे नाव घेऊन हाक मारली. तू मला ओळखत नव्हतास, तरी मी तुला उपनाव दिले. मीच परमेश्वर, अन्य कोणी नव्हे. येस, मध वेगळा देव नाही. तू मला ओळखत नव्हतास, तरी मी तुला सज्ज केले, जेणेकरून सर्वांनी जाणावे की
उगवतीपासून मावळतीपर्यंत मज वेगळा कोणी नव्हे. मीच परमेश्वर, अन्य कोणी नव्हे. Amen. प्रकाश करता, अंधाराचा उत्पन्न करता, शांतीचा जनक व आयुष्याचा उत्पादक मीच आहे. हे सर्व करणारा मी परमेश्वर आहे. हालेलुया. सर्व करणारा परमेश्वरच आहे म्हणून देवाला माहित आहे. आता आमच्या जीवनामध्ये काय चाललंय, पुढे काय होणार, सगळं देवाला माहित आहे. आता आमच्याशी लई गोड गोड लोक बोलायला, मागे काय करणार देवाला माहित आहे. लई छान पार्टीला येणार, बसणार, घरला येणार, सगळं करणार, पण पाठीमागे काय शिजायला देवाला माहित आहे. आज नुकसान करणारे बाहेरचे लोक नाहीत, आपलेच लोक नुकसान करतात. समजाले? कोण नुकसान करतात? बाहेरच्या चोरांना धरू शकत, घरच्या चोराला धरायला अवघड. समजाले का हो? घरातला जर माणूस चोर आहे त्याला कोण धरू शकतात हो? अवघड आहे ना? अवघड आहे की नाही घरच्या चोराला धरायला? पण बाबाला माहित आहे कसं त्याला धरायचं. म्हणून सगळ्याला बनवलेला देव म्हणतो मी तुझ्यामध्ये आहे, मी या जगाला दाखवणार. मी तुला यासाठी नाव दिले, मी तुला सज्ज करायला लागलो, मी तुला बनवायला लागलो की मी तुझ्याकडे माझा गौरव मी प्रकट करणार. 14 वचन, त्यामध्ये 14 वचनाचं नंतर 18 वचनाचे 14. यशाया 45:14. हा. परमेश्वर असे म्हणतो, मिस्राच्या श्रमाचे फळ, कुशाची कमाई व धिप्पाड सबाई लोक तुझ्याजवळ येऊन तुझे होतील. येस. ते तुझ्या मागून येतील, बेड्या घातलेली येतील, तुला दंडवत घालतील. ते तुला विनंती करून म्हणतील की खरोखर तुझ्याजवळ देव आहे. आमेन. त्याच्याशिवाय अन्य देव नाही. हालेलुया. दुसरा देवच नाही. हालेलुया. हालेलुया. संकटाला घाबरू नका. स्वतःला मनामध्ये योबासारखा मला भीती वाटायला लागली, माझं वाईट होणार म्हणण्यापेक्षा माझ्या बाबाने मला फेवरेट केलेलं आहे. माझ्या बाबाने मला काहीतरी चांगल्यासाठी मला सज्ज केलेलं आहे हे विचार करत राहा. तुमच्या नाश करायला टपकलेले लोक तुमच्या पायाजवळ येऊन बसतील. क्षमा मागतील, गुडघे टेकतील आणि म्हणते तुझ्यामध्ये देव आहे, तुझ्यामध्ये देव आहे. जे भित्रे लोक, जे बांडको, जे रडके तसले ज्यावेळी बाबा सज्ज करतात जीवनच बदलते. ज्या गल्लीत बरोबर बांधणारे लोक पूर्ण बदलणार. आता कुठे गेलो हो शब्द, बांधत कुठे गेलं नाही, काय माहित काय झालं. हालेलुया. माहित नाही कुठे गेले शब्द, काय मला हे असं देवा आशीर्वाद करू. हालेलुया. काय आहे, कोण बनवायला त्या गोष्टी? बाबा बनवायला लागल्या. आणि ह्याद्वारे लोक म्हणते त्याच्यामध्ये देव आहे. तुम्हाला दिसणार नाही, तुम्हाला दिसणार नाही. ज्या परिस्थितीत तुम्ही आज जात आहे तुमच्यातल्या देवाला तुम्ही ओळखू शकत नाही. समोरच्या व्यक्तीला दिसतो ह्याच्यात देव आहे. ते ना तुम्हाला बोलू शकतात, ना तुम्हाला सोडू शकतात, ना तुम्हाला पचवून घेऊ शकतात, ना तुम्हाला वाकू शकतात. काढल्यात पचवून पण घेऊ शकत नाही, उलटी पण काढू शकत नाही. क्लिअर भाषा, त्याशिवाय तुम्हाला समजत नाही. डायजेशन पण करून घेऊ शकणार नाही. उलटी म्हणजे कोणाला त्रास व्हायला, कोणाला त्रास व्हायला रे. माझा तर पोटात त्रास झाला काय करतो, डायजेशन करून घ्यायला प्रयत्न करतो, उलटी करतो. इथं उलटी पण नाही, डायजेशन पण नाही. भूक, तू भोग, तू काय केलं त्याला भोग. तू ही बाबाची टक्कर आहे, आमची बाबाची टक्कर आहे. हालेलुया. आणि घाबरू नका रे. टाइम लवकर जाते. बघायला माझ्या लेकरांनी पाठीमागून मला काही सांगितलं वाटत नाही, टाइम झालं. मी पण आता बघितलं टाइम झालं. हालेलुया. 18 वचन असलं पण 18. यशाया 45:18. हा. आकाशाचा उत्पन्न करता येस तोच देव, पृथ्वीचा घडणारा व करता तोच. येस. त्याने तिची स्थापना केली, त्याने ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्न केली नाही, तर तिच्यावर लोकवस्ती व्हावी म्हणून घडली. हा परमेश्वर म्हणतो मीच परमेश्वर आहे, अन्य कोणी नव्हे. हालेलुया. ते पण एवढा मोठा सृष्टी बनवली. सगळ्यांनी योबासारखं असं बडबड करून का सगळे मरून जाऊ दे म्हणून केले का? समजलंय वचन सगळ्यांना? या सृष्टी ह्या पृथ्वी मी बनवलं त्याला रिकामी ठेवण्यासाठी नाही, माणसाने भरले पाहिजे म्हणून मी ठेवलो. मुंगी एकटे जात असलं की किती छान वाटते तुम्हाला. एकच मुंगी गुडू 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 फिरायला छान वाटते का? एकदम लाईन मध्ये लेफ्ट राईट हा 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 ते बरं वाटते.
बाबा काय म्हणतात, ह्या पृथ्वीला मी बनवला कशासाठी, माझी लेकरं भरून पाहिजे त्यामध्ये. ते रिकामी राहण्यासाठी नाहीये, रिकामी ठेवण्यासाठी नाहीये. मी हा जो जगाचं निर्माण केलेला आहे, सगळ्यांनी योगासारखा बडबडावे, मी मेलो तर किती बरं झालं असतं, कशाला हे जीवन दिले देवानी, मी मरायला पाहिजे होतं, ही रडगाणे गाण्यासाठी नाही तर जगा. जगा, जियो और जीने दो. हॅलो, जगाने दुसऱ्यांना जगू द्या. हा, वाईट कापणी करायचं, वाईट अश्रूचं पेरणी करायचं, ते कापणी करायचं बघत नका, चांगलं करा, शक्य तितकं चांगलं करा, कोणाचं वाईट करू नका, कधी तुमचं वाईट होणार नाही, कधीच नाही. मी म्हणतो, मी माझ्या स्वप्नात पण कुणाबद्दल मी वाईट विचार करू शकत नाही. मी अशी आहे, माझे जीवन उद्ध्वस्त केलेल्या लोकांसाठी मी उपवास प्रार्थना करून त्याचं जीवन बांधलेली आहे. समजायला लागेल, माझं जीवन उद्ध्वस्त केलेल्या लोकांसाठी मी उपवास प्रार्थना करून त्याचं जीवन मी बांधलेली आहे. पुढाकार घेऊन माझं जीवन मरण आणि जीवनाच्या मध्ये ठेवून मी त्याचं जीवन बांधलेली आहे. त्या एक माझा जो कृपा देवाने मला दिली, त्या दिवस कितीतरी लोक आशीर्वादित आहेत, कितीतरी लोक आशीर्वादित आहेत. नाहीतर कचरा झाला असं जगामध्ये, पण देवाची कृपा आहे. मग काय म्हणतात, ज्याची मला भीती होती ते माझ्या जीवनामध्ये आले असं विचार करत बसू नका, त्याला लाथ मारा. माझा बाबा मला काय म्हणतात, मी माझ्या बाबासाठी लाडकी आहे, मला माझ्या बाबाने सज्ज केलेलं आहे. ही हॅज प्रिपेअर्ड मी. काय पण जीवनामध्ये दिलंय का, तू करू शकतीस. मागच्याकडून काय सांगितलं 2 आठवड्याच्या आधी, ऑल इज वेल. काय पण जीवनामध्ये घडत असू दे, सगळं ठीक आहे, काही वाईट नाहीये. बोला सैतानाला लाज वाटते, मला येत नाही, मला समजत नाही, मी कसा करू, मला काही नाही म्हटलं की ते तसंच होत जाणार. किती परिस्थिती वाईट होते, मी चांगलं बोला, चांगलं घडणार. विचार बदला, विचार बदला आपला. जे तुम्ही बोलता ते होतो, जे तुम्ही विचार करता ते घडते. म्हणून मी लोकांना कायम सांगतो, नेगेटिव्ह विचार करू नका. किती परिस्थिती वाईट असू दे, चांगलं बोला, चांगलं करा, चांगलं क्रिएटिव्ह त्यामधून होते, चांगल्या गोष्टी घडतात. सांगितलं ना, माझ्या जीवनामध्ये बरेच साक्ष आहेत. आमच्या घर जे पहिला आमचा बंगला होता, त्या बंगल्यासाठी पण असं साक्ष आहे. मला ब्रदरने एकदा घेऊन गेले होते त्या घराकडे, ती जागा दाखवायला. मी बघितलं, एवढंच जागा इथं काय घर बांधणार, मला माहित नाही काय. एकदा घेऊन गेले सहज, असं घेऊन गेलं त्यांनी घर, ते जागा दाखवली, आपली जागा, एवढंच. आपलं काय तेवढं काय नव्हतं, आम्ही मूर्ख म्हटते, आम्हाला काय दाखवायचे नाही, काय माहीत नसायचं आम्हाला. एकदा घेऊन गेला असं म्हणलं, ही आपली जागा आहे, असं असं आहे, बांधकाम करायचं. ओके, मी विचार केलं इथं काय बांधणार. मग थोड्या दिवसांनी फाउंडेशन टाकली, पाय टाकले आणि बांधते की घर. 1,500 स्क्वेअर फूटची जागा. आणि आता घर बांधायच्या आधी मी विषय डोक्यात असं घर प्लॅन केलं होतं. मी म्हणतो ना, हा जो योग्य वेळेमध्ये म्हणतात ना, कुणाचं वाचायचं नाही, कुणाचं नाही. दे पप्पा ना, आता मला सांगा, कुणाचा मेसेज बघायचाच नाहीये, तर माझा मेसेज कोण बघतील का, बघतील का. एकमेकांचं ज्ञान आम्ही घ्यायला लागतो, सगळ्यांना एकसारखं नसतं. तसं असतं की बायबलमध्ये एखाद्या व्यक्तीचं पुस्तक लिहून ठेवले असते का, 66 बुक्स आहे. आता मोशेनेच लिहिलेले एवढे पुस्तक काय, पावलाने लिहिलेले सगळ्यांसाठी, वेगवेगळ्या मंडळीसाठी वेगवेगळ्या प्रकारचं पुस्तक आणि टीचिंग काय काय घ्या कुठले पद. आता मी इथं बसतो, एन्करेजमेंट मेसेज सांगणारे 15 मिनिट कुणी पण इथं उभारतात, ते बोलतात, आम्ही ऐकतो ना, बसतो, टाळे वाजवतो. आम्ही का वाजवतो, तुमचं ऐकलो आम्ही. तुम्ही त्याला गोष्ट बरोबर बोलला, चांगलं बोलला, काय आहे, ऐका. इथं बायबल काय सांगते, ज्या ज्या गोष्टींमध्ये आम्ही दुसऱ्यांकडून शिकतो हे आमच्या उन्नतीसाठी आहे, आम्ही शिकले पाहिजे, आमच्या हितासाठी आहे. पावलाने बऱ्याच प्रकारचे टीचिंग केले, कुठे कुठे वेगवेगळ्या पद्धतीचं टीचिंग, वेगवेगळ्या प्रकाराच्या. सगळ्या मंडळीला एकसारखं टीचिंग नाही दिले का. प्रकटीकरणामध्ये योहानाचं पुस्तक त्यानंच लिहिला, त्यानंच प्रकटीकरण लिहिला. कम्पेअर करून बघा, दोन्ही कम्पेअर करून बघा, जमीन आसमानची फरक आहे की नाही.
शिकतो काय गोष्टी आम्ही एकमेकांबरोबर बोलून करून ऐकून. सगळ्यांना एक, आता इथं किती जर लोक बसल्यात, एकच वचन मी तुम्हाला सर्वांना दिलं, एक पेपर दिलं, पेन दिलं, लिहून आणा. सगळ्यांचं सारखं असणार का? सगळ्यांचं सारखं असणार? आता मी जे मेसेज सांगतो तुम्ही कधी ऐकला का दुसरं कुठं? कुठं ऐकलं? हे टॉपिक्स म्हणा, आता मी कोणाकडे कॉपी मारून येत नाही, कॉपी मारून येत नाही, बसतो बाबाकडे. अधूनमधून जे साक्षी घेतो ते असतं. कुणाचं ऐकतो मी, कुणाचं साक्ष ऐकतो मी, त्या साक्षीमध्ये मी एनकरेज होते, मी तुम्हाला सांगते. बायबल स्पष्टपणे सांगते, जे काही आमच्या जीवनामध्ये बाबा करायलात, आत्म्याला मोकळीती द्या, पूर्ण मोकळीती द्या. जग बघणार तुमच्यामध्ये देव आहे, जग बघणार आमच्यामध्ये देव आहे. एक बहिणीचं साक्ष आहे, ते पुणेमध्ये राहते. ती कोण बहीण मला माहित नाही. एक दिवस अचानक त्यांचा मला कॉल आला. ती काय तर नाव त्यांचं, सारिता का सारिका काहीतरी. मी सारिका बहीण बोलतो, पुण्यातून बोलतो, पुण्याची भाषा. मी म्हटलं हॅलो, म्हटलं बोला. म्हटलं ताई कोण नंबर दिला होता तुम्हाला? हो नंबर तुमची मी घेतली ना. म्हटलं कुठून घेतला? युट्यूबवर नंबर घेतली. म्हटलं माझा नंबर युट्यूबवर? हो मी तुमचा मेसेज बघतो युट्यूबवर. आता म्हटलं काय ना बोलून काही जास्त ये नको. म्हटलं काय झालं ताई? म्हटलं 22 वर्ष झालं त्या बाईला जादूटोणा करण्याने भूतांचा त्रास आहे. किती वर्ष? 22 वर्ष. ती एक विदर्भी बाई आहे, आणि जसं त्याने येशूवर विश्वास ठेवली, येशूवर 15 वर्ष झालं. त्यानंतर त्याची स्वतःच्या मुलाने त्या बाईला घरातून हाकलून काढले. कशासाठी? ती येशूवर विश्वास ठेवली. ती म्हणते गेले 15 वर्ष मी दापोडीमध्ये पीटरसिरो त्याच्या चर्चला जातो. किती वर्ष? 15 वर्ष. आणि त्या बाईला त्रास काय असेल? रक्ताची उलटी होतात, टॉयलेटमधून रक्त जातं, पोटामध्ये गाठ आहे, इकडं पण काहीतरी झालं, कंटिन्यू कोरडे उलटी, ड्राय उलटी झाल्यासारखं त्या बाईला. रात्रभर झोपू शकत नाही, पाय दुखतात, पोट फुगते. 4-4, 5-5 नुसतं पाणी पिऊन ती बाई जिवंत असते. किती? 4-4, 5-5 दिवस नुसतं पाणी पिऊन. त्यातील लोकांची धुणं भांडी करून मुलांना शिकवली. एक मुलग्याचं लग्न करून दिले, दुसरा मुलगा आता 12वीला आहे आता. पण रिसेंटली त्या मुलांनी त्या आईला हाकलून काढले. मग त्याने मला म्हटलं तुमचा नंबर मी तर बघितलं, मी तुमचा संदेश ऐकतो, मला तुमचा संदेश फार आवडतात, हो तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा. केली प्रार्थना केली. त्याने म्हणलं मला पाणीवर आशीर्वाद द्या, मी पाणी घेतो घ्या म्हटलं. प्रेयर केली, पाणी दिली, घेतली, तिथं पण मी प्रेयर केलो, घेतली. दुसऱ्या दिवशी परत त्यांचा मला फोन आला. म्हटलं अहो ताई. म्हटलं काय झालं? मला भीती वाटली, तर उलटी त्यांच्या रक्ताची, असं काय नाही. बाई बिचारी एकटी असते, कोण नाही काय नाही. म्हटलं काय झालं ताई, काय झालं? म्हटलं हो तुम्हाला सांगू का? मी एक सांगू का? म्हटलं काय? म्हटलं माझं साक्ष सांगायचं तुम्हाला. म्हटलं बोला. ती बाई मला साक्ष सांगितली. एक छोट्या घरात राहते ती घरात आत बसली म्हणे, तर त्या बाईला दारात दिसले 3 इजडे, 3 असे उभारलेत, आणि एका साईडला 2 दुरात्मे. इजडे म्हणजे थर्ड काय येणार. आणि दुसऱ्याकडे बघितले 2 बायका उभ्या आहेत. ही बाई घरात आहे, हे सगळे बाई दारात लाईन मध्ये उभारले. आणि ते बाईला म्हणतात म्हणे, हे बाई तू काय केलीस? तुझ्या घरात तू जवळ मला येऊ देईना. काय बोलायला? तुझ्या जवळ आम्हाला येऊ देईना, हाकलून काढायला आम्हाला. कोल्हापूरमध्ये बाई प्रार्थना करायला लागल्या. कुठं प्रार्थना करायला लागल्या? कोल्हापूरमध्ये बाई. मी इथं प्रार्थना करते बाईसाठी. ती बाई म्हणते मला, ताई मी एवढ्या गडबडीनं तुम्हाला एक साक्षी सांगायला लागलो, कारण मी म्हणते 15 वर्ष पीटरसिरो त्यांच्या चर्चला जातो. किती गर्दी असते तिथं, लोक स्टेजवर साक्ष देतात, सगळे म्हणतात आमचं असं झालं, आमचं तसं झालं. मी कायम रडायची, माझ्यात का होत नाही काय? सगळ्यांच्या जीवनामध्ये होते, माझ्यात का होत नाही? पण मी अनुभव घेतली हो. बाहेर उभारलेत आणि मला म्हणतो तुझ्या घरात मला येता देईना, आणि तुझ्यात पण मला यायला देईना. हे लोक कोणतरी काहीतरी चालले तुझ्या जीवनामध्ये. आणि कधी ती बाईला कोरडं उलटी व्हायची, असं उलटी झाली, ती बाई बरं झाली.
ना मी ती बाईला बघितलं, हा काही नाही. युट्यूबवर कुठून तर नंबर त्या बाईला मिळाला आणि फोन करून काय कोण करतं ते कार्य. बाबा, दिस इज अमेझिंग ग्रेस. काय सांगत तुम्हाला आणि मला का सज्ज केले देवाने या दिवसासाठी. आम्ही देवाला ओळखत नव्हतो, देवाकडे आम्ही गेलो नव्हतो, पण बाबाने आम्हाला पहिलेच बनवून ठेवले. तुझ्या जीवनामध्ये काय घेणार त्याला फेस करायचे तुला. तू तयार हो, तू तयार हो. म्हणून माझ्या लेकरांनो, बाबाने चांगल्या कामासाठी आम्हाला तयार करण्यासाठी आम्हाला निवडलेलं आहे. चांगल्या गोष्टी आम्ही करावी म्हणून देवाने आम्हाला निवडलेलं आहे, सज्ज केलेलं आहे, बनवलेलं आहे, तयार केलेलं आहे. तर आज जरी आम्ही आमच्या जीवनामध्ये योगासारख्या चुकीच्या गोष्टी विचार करत बसलो असतो तर पश्चाताप करा. माझं वाईट होणार आहे वाटतं. आता शिकणाऱ्या मुलाचं टेन्शन असतं, मी काय शिकतो एवढी. आता तुम्ही बघितला मुलांचं शिक्षण डिस्कंटिन्यू कधी होतो, 9वीत, बरोबर ना. लय मुलं शाळा कधी सोडतात. इथं आहेत का कोणाचं 9वी सोडलेलं नाही? कोण? गुड. लय लोक 9वी स्कूल सोडतात 10वीच्या भीतीमुळे. 10वीच्या भीतीमुळे 9वी शाळा सोडतात. लय लोकांचा हा स्वभाव आहे. बायबल म्हणते तुम्ही घाबरू नका. योबाने आमंत्रण दिल्यासारखं तुम्ही आज तुमच्या जीवनामध्ये कुठल्या पण गोष्टीला भीती पोटे आमंत्रण दिले असाल त्याला रिजेक्ट करा. एक नवीन पिक्चर तयार करा, एक नवीन डायग्राम तयार करा. काल मी रेकॉर्डिंगला आलो होतो, जाताना मी एका लेकराला सांगितलं, बाबा एक रिक्षा घेऊन ये. तो गेला तो यायचं होतं तोपर्यंत आपला भाऊ डॅनियल आले. सिस्टर तुम्ही इतका थांबला, जायचंय की तुम्हाला? म्हटलं होय बाबा जायचंय घरी. मग म्हणलं रिक्षा आणायला गेलं तर मी सोडतो की. म्हटलं नाही गेलं मला रिक्षा नाही मिळणार. रिक्षा कुठं काय, रिक्षा एक पण नाही रस्त्यावर म्हणाला, मी सोडतो तुम्हाला. गेल्यात कोपऱ्यात त्याचं काहीतरी काम होतं, काम करून आल्यात. ते बाबाशी बोलायला देवाने मला असा संधी दिली. मंगळ सोमवार माझ्यासाठी स्पेशल असते, खूप स्पेशल असते. ते बाबाला मी एकच म्हटलं, तुझ्यासारखा पुरुष नाही. हालेलुया, फ्रॉम द डेप्थ ऑफ माय हार्ट. माझ्या मनातून मी म्हटलं, असं डोंगीपणाला बोललेला शब्द नाही आहे, फुगवण्यासाठी बोललेला शब्द नाही आहे. म्हटलं तुझ्यासारखा पुरुष नाही म्हटलं बाबा, तुला सेल्यूट मारायला पाहिजे. हालेलुया. असंच म्हणायला डोळ्यात पाणी घेऊन असंच खरं सांगायला म्हटलं, तुम्हाला फुगवत नाही म्हटलं, पण देव हृदय बघणारा देव आहे म्हटलं. पण म्हटलं तुमच्यात एक चुकीच्या गोष्टी आहेत. नाही सिस्टर तसं काही नाही, तसं काही नाही, मी काय असं करत नाही तसं. हे असं तसं नाही म्हटलं. चोरी 1 रुपये चोरी केलं तरी चोरच आहे, बँक लुटलं तरी चोरच आहे, डकॅट केलं तरी चोरच आहे. वाईट हा वाईट आहे, तू किती पण कर. त्यांना एकच म्हटलं, ज्या दिवशी तुम्ही ह्या तोट गोष्टी, मी म्हटलं तुम्ही बघा तुमचा स्वभाव एवढा चांगला, तुम्ही एवढा चांगला माणूस, तुम्हाला स्वर्गाला जायला पूर्ण डायरेक्ट चान्स आहे. पण सैतान काय करायला लागलाय, थोडासा तंबाखू का, थोडासा गुटखा का, तू दारू थोडासा आहे, कधीतरी दारू पी. समजायला पाप कसा करायला होतं सैतान. हा कधीतरी जरा दारू पी, त्याला काय होते, पाप आहे व्हय. कधीतरी पिले की काय होते, काय पाप म्हणत नाही. म्हणजे या गोष्टी तुम्हाला नरकाकडे घेऊन असंच म्हणत होते. बरोबर आहे सिस्टर, अगदी बरोबर आहे. म्हटलं ज्या दिवशी तुम्ही हे सोडता, तुमची बायकोला देवाने असं उचलून तुमच्या मिट्टीत देणार. हालेलुया. म्हणजे तुमची बायको म्हटलं एवढी चांगली पोरगी आहे ती, असं उचलून ते तुमच्या मिट्टीत देणार. खरंच आहे सिस्टर, खरंच आहे बघा, अगदी बरोबर बोलला बघा. हालेलुया. बायबल काय म्हणते, सच्च करून देवाला आम्हाला ठेवलेला आहे. आम्हाला बघितलं की आमचा देव दिसून यायला पाहिजे. मी कशाला जगलो, मरण आलं तर बरं झालं असतं, मला तर जगायला नको, मी मरतो, मी जातो, मी टकलो, मी कंटाळलो, असला शब्द चुकून पण बोलायचा नाही. हालेलुया. समजलं सर्वांना? जे लोक मरण मागतात, हा मला नको, मला कंटाळा आला, मी जातो, आता निघून जातो म्हणतात की नाही. मला लई कंटाळा आला, मला नको नको, कोण प्रेम करत नाही. अरे एक मोठा बाप प्रेम करणार आहे, कशाला माझ्याकडे बघत बसणार. हा माणसाने लई प्रेम केलं ना, भीती वाटते, काहीतरी पाठीमागून चालू आहे वाटतं.
हालेलुया. नाही वाटत तुम्हाला? तुम्हाला नाही वाटत? लई डेंजर झालं असं की लई प्रेम येते. हाय नको बी नॉर्मल. या प्रेम कधी बदलत नाही. आणि ते काय मागणी करत नाही. तू असं केलीस तर मी प्रेम करणार. तू कशी आहेस माझी? तू कशी पण माझी आहे. तू मला ओळखत पण नव्हतीस. तू मला जवळ पण आली नाही. मला शोधली पण नाही. पण मी तुला बनवत होतो बघ. हा तू मला म्हणते की कोण आमचं नाही आहे, कोणाचं काय नाही. पण मी म्हणतो माझी आहे. प्रेमाने नाव ठेवलं. तुझे लोक तुला काय पण म्हणू दे, मी तुझ्यासाठी पेट नेम ठेवलं. एक विशेष नावाने मी तुला हाक मारत होता आणि मी तुला सच तुला घडवत होता. आठवण 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 आठवण. परवा मी एक महिलांसाठी एक पाठवलं होतं ग्रुपवर. बघितलं ना? बरोबर आहे ना ते? स्त्रियांचा जो काम आहे सबकी बस की बात नाही. स्त्रियांची जो रिस्पॉन्सिबिलिटी आहे सगळ्यांचं काम नाही. अजिबात नाही. कोण काय पण बोलू दे, किती पण काय पण म्हणू दे, हा बायकांना देवाने विशेष बनवलेला आहे. खूप विशेष. तर तेच देवदूताने देवाला विचारत होतं म्हणे, तू काय एवढा वेळ लावलास याला बनवायला? मग देवाने त्याला सांगत होते समजून, बाबा ही साधी नाही आहे रे बाबा, ही लय मोठी कामाची आहे. याला बनवायला मला वेळ लागतो. जगाला बनायला नुसतं बोललो झालं, पण ही बाईला करायला मला लय वेळ लागतो. मग देवाने देवते म्हणलं असं का? मग देवाने स्पष्टीकरण सांगत होते असं आहे तसं तसं आहे. मग एवढा अवघड कर्म ते जाऊन स्पष्ट कर म्हणतो. एवढा नाजूक आहे की ये बाहर से बहुत नाजुक है, अंदर से तगड़ी है. हालेलुया. बाहेरून लय नाजूक, बाहेरून बायका नाजूक भांडे. मित्रांनी एका ठिकाणी नाजूक पात्र बोलले. कशासाठी बोलले? बायबल मध्ये लय इम्पॉर्टंट आहे. माणूस कुठलं पण कुठं पण जोडतात तसं नाहीये. नाजूक पात्र आलं भांड आहे. संयोग करताना समंजसपणाने करा. हे लय डीप मिनिंग आहे. कचरा म्हणून बायकांना कशी पण वापरू नका. क्लिअर बोलले पेत्राने. पण लोक बायका नाजूक आहे, लगेच इथून पाणी येते, इथून पाणी येते. हालेलुया. बायका नातोडी झाल्यात, नातोडी झाल्यात. हालेलुया. का? त्याशिवाय कुठं उभा राहू शकत नाही. पहिल्याची बायका रडके, एक नंबर रडके पहिल्याची. हा इथं बसलं कितीतरी मुली आहेत, फोन कर मला नको, मी जातो, मला नको. लई लोक आहेत. हा 2 मुलं झालेत. तर नवरा पण देवामध्ये, बायको पण देवामध्ये, मुलं पण देवामध्ये. हालेलुया. मला नाही वाटते, मी राहतो, मी वाटते मी येतो मला घरी परत. मी नाही नको बाईकडं. थांब थांब थांब. ह्यांना फोनवर बोलायचे मी त्यांना थांब म्हणून, पण मी एवढी रडायची ते बाबाकडे, देवा लेकराला बांध, ह्यांना बांधायला सोडू नकोस म्हणून ते बाबा म्हणतात. मनामध्ये चुकीचा विचार म्हणतात. हालेलुया. कोणा बाबा लक्ष बसली ना? योग 3:25. योग 3:25. हा. मला कशाची भीती वाटली तर ते माझ्यावर येते, कशाने मला थरकाप झाला तर ते माझ्यावरच येते. आता यशाया 45 त्यामध्ये 5 यशाया 45:5. हा. मीच परमेश्वर, अन्य कोणी नव्हे. मध वेगळा देव नाही. तुम्हाला ओळखत नव्हताच तरी मी तुला सज्ज केले. हालेलुया. आता तुमच्या मनामध्ये या दोन्ही वचनांमध्ये कुठलं वचन बसवायचं आहे तुमचा निश्चय. समजलं? पहिला 3:25 योबाचा. जे तरकाप, जे मला भीती वाटते ते माझ्या अंगावर येतं, ज्याच्याबद्दल मला तरकाप सुटतो ते माझ्या जीवनामध्ये घडतो. असला ज्या भीती जुन्या गोष्ट तुमच्या जीवनामध्ये आहेत तेच तुम्ही जीवनामध्ये ठेवून त्याला वाट बघत बसणार का? यशाया 45:5 मध्ये म्हणल्याप्रमाणे बाबा म्हणतात, तू मला ओळखत नव्हतेस, पण मी तुला सज्ज केलो, मी तुला प्रिपेअर केलो, मी तुला तयार केलो, मी तुला बनवलं. तुला क्लास घेतलो नाही, तुला स्पेशली बोलून बसवून घेतलो
गेलो नाही, पण हळूहळू तुझ्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडत गेले ना की तू आज स्ट्रॉंग झालीस, आज ते एकदम बलवान झालीस. हालेलुया. आता ह्यामध्ये ही घेणार का ते घेणार तुमच्या डिसिजन. कुठं थँक्यू जीसस. सगळे लोक टाइम बघायला फिरून फिरून टाइम होऊन गेले पास होऊन. थँक्यू जीसस. हालेलुया. थँक्यू लॉर्ड ऑलमाइटी ग्लोरी फादर. दिवा माशे केरी अंतना बाबा. धन्यवाद येशू. थँक्यू लॉर्ड ऑलमाइटी ग्लोरी फादर. माझ्या लेकरांना बाबांना स्पष्टपणे प्रत्येकाशी बोललेलं आहे. ज्याच्या म्हणून मला भीती होतो ते माझ्या जीवनामध्ये झालं. ज्या गोष्टी मला तरकाप होतो ते माझ्या जीवनामध्ये घडलं. खरं योबाच एक सात्विक माणूस होता, देवाच्या भयातला माणूस होता, देवाचा प्रत्येक आज्ञा पाळणारा होता, पापापासून लांब राहणारा होता. पण त्याच्या मनातला जे विचार, जे भीती, जे सैतानासाठी दार उघडलेला होता. म्हणून सैतानाच्या जीवनामध्ये जाऊन उद्ध्वस्त केला. माझ्या लेकरांनो, तुमच्या जीवनामध्ये चुकीच्या गोष्टीसाठी कुठला पण दार उघडा असेल ते दार आज बंद करा येशूच्या नावाने. बंद करा. थँक्यू जीसस. धन्यवाद धन्यवाद. जसं बाबा म्हणत आहे 145:4 आणि 5 मध्ये, मी तुला नाव दिलो, 5 मध्ये म्हणतात मी तुला सज्ज केलो. तू मला ओळखत नव्हतेस, तू मला शोधत आली नाहीस, तू माझ्यासाठी वाट बघितली नाही किंवा काही केली नाहीस, पण मी तुला बनवलं. मला माहित होतं माझ्या लेकराला कुठल्या गोष्टीला टक्कर द्यायचंय, कुठल्या गोष्टीला समोर जायचं मला माहित होतं. म्हणून मी तुला गुप्तपणे आत बनवलं आणि एवढं सामर्थ्याने मी तुला बनवलं. तुझा कोणीही वाईट करू शकणार नाही, तुला कोणीही वाईट करू शकणार नाही. कारण तुला बनवलेला कुठला मनुष्य नाही तर मी आहे. म्हणजे जगात लोक बघून म्हणतील की याच्यामध्ये देव आहे, याच्यामध्ये देव आहे. कुठल्या पद्धतीचा तुमचा विचार पाहिजे आज तुम्ही विचार करा. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड ऑलमाइटी ग्लोरी फादर. माझ्या लेकरांना ज्याच्या लोकांच्या मनामध्ये कुठल्या पण गोष्टीसाठी जी भीती होता, आज पश्चाताप करा. देवाला म्हणा, देवा मला हे नको, काढून टाक माझ्या मनातून. जी भीती माझ्या मनामध्ये आहे ते काढून टाक. कुठली पण भीती असू दे, मुलांसाठी चिंता करता ते पण वाईट आहे, काढून टाका. तर कुठली पण गोष्ट जर तुमच्या मनामध्ये जी भीती आहे ते काढून टाका. देवबापाकडे क्षमा मागा, कुठली पण असू दे. लक्षात घ्या माझ्या लेकरांना, कुटुंबासाठी फक्त मी बोलत नाही, तुझ्या पर्सनल लाईफसाठी. काय लोकांना आजारपणाचा भीती असतो, मला काहीतरी होणार आणि मी मरणार, मला काहीतरी होणार आणि मी मरणार. या भीती काढून टाका. जे जे लोक चुकीच्या पद्धतीने तुमच्या दुःखामध्ये मी देवाकडे मागितलं असाल, मला मरण येऊ दे, मी मरून गेले तर बरं होईल, पश्चाताप करा. तुम्हाला मरण्यासाठी नाही तर मला जगण्यासाठी देवाने निवडलं. ज्या देवाने म्हणला या अखिल पृथ्वी यासाठी बनवलं गेलं, रिकामी ठेवण्यासाठी, तर माणसाने भरून जाण्यासाठी. थँक्यू डॅडी, थँक्यू लॉर्ड. ज्या लेकराने खरं खरं देवबापाने गुप्तपणे बनवलंय. माझ्या लेकरांना मला माहिती आहे तुमच्या आत किती आनंद वाटायला तुम्हाला. तुम्ही कृपेने भरून देवाला धन्यवाद देवे. मला माहिती हीच देवाची अमेझिंग ग्रेस आहे, देवाची महान दया आहे. ज्या देवाने तुमच्यावर आणि माझ्यावर केलेला आहे, आम्हाला वाचवलेला तो देव आहे. आम्हाला माहित नव्हतं आमच्या जीवनामध्ये काय चाललंय, काय चाललंय, काय चाललंय, पण देवाने आम्हाला बनवले, एक सुंदर रीतीने आम्हाला बनवले, दुसऱ्याला बनवण्यासाठी आम्हाला बनवले. थँक्यू लॉर्ड. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. उघडा मुख देवाला धन्यवाद. थँक्यू डॅडी, थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. ज्या ज्या लोकांना आपल्या फ्युचरसाठी चिंता आहे, भीती आहे, मनामध्ये वाईट विचार ते काढून टाका. तुमचं वाईट होणार नाही येशूच्या नावाने. तुमचं वाईट होणार नाही येशूच्या नावाने. वाईट होणार नाही तुमचं येशूच्या नावाने. जे बिकट परिस्थिती आहे येशू ते बदलणार आहे. सर्व वाईट ते बाबा सोडून एक चांगलं खरं तुम्हाला देणार आहे. एक चांगलं खरं तुम्हाला देणार आहे. ते बाबा बनवत आहे, ते बाबा बनवते. महान कार्य तुमच्या जीवनामध्ये करा. स्वतःला दोषी समजून घेऊ नका. मी वाईट आहे, मी हे आहे, मी ते आहे, असं काही विचार करू नका. तुम्ही देवासाठी प्रिय आहे.
देवासाठी प्रिय Thank आहे. you, Lord. Thank you, आणि Jesus. Thank you. चुकीच्या विचारामध्ये चुकीच्या गोष्टींमध्ये असाल तर पश्चाताप करा. Thank you, Lord. Thank you. थँक्यू डॅडी. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. Thank you, Lord. धन्यवाद. धन्यवाद माझ्या बाप्पा. Thank you. चल दिया चल दिया तेरे ओर चल दिया चल दिया चल दिया तेरे ओर चल दिया कहना है मुझे मेरे प्रभु रहना मुझे बस तेरे दिल में चल दिया तेरे ओर चल दिया चल दिया चल दिया तेरे ओर चल दिया दिल पहुंचता सुकून न था एक तेरे सिवा हमदर्द न था दिल पहुंचता सुकून न था एक तेरे सिवा हमदर्द न था दुनिया सारी फरेब लगे यीशु बस तू करीब लगे दुनिया सारी फरेब लगे यीशु बस तू करीब लगे चल दिया तेरे ओर चल दिया चल दिया तेरे ओर चल दिया Yes, Daddy, love you, worship you, God. हे बाबा थकलेल्या मनाला निराश मनाला चिंतित असलेल्या मनाला आज तू विसावा दिलास Amen. Thank you, Jesus. डॅडी तू विसावा दिलास बाबा तू विसावा दिलास Thank you, एक नवीन उमेद दिलास एक नवीन आशा दिला जगण्यासाठी बाबा Jesus. सगळ्यांना दाखवलंच आपल्या जीवनामध्ये चुकीच्या गोष्टी लक्षात Yes. जे मला भीती होती ते माझ्या जीवनामध्ये घडलं ते माझ्या अंगावर दावत आलं मग ज्या नेगेटिव्ह विचारांच्या जीवनामध्ये होता बाबा आज त्याला मी येशूच्या नावाने रिब्यूक इट इन जीसस Jesus' name. Yes, Lord. सर्व वाईट निघून जा जे काय देवाकडून नाहीये कुठली पण गोष्ट कुठली पण व्यक्ती कुठली पण काय पण असू दे I command you to leave and get out in Jesus' Jesus name. Yes, Lord. Yes, Jesus. जे काय देवाकडून नाहीये My Papa. leave and get out Yes, yes, Lord. पूर्णपणे सोडाने निघून जा Yes, Lord. Yes, Jesus. सर्व काही पूर्णपणे Yes, Lord. डॅडी मी प्रार्थना करत आहे आम्ही तुला ओळखत नव्हतो बाप्पा आम्ही तुमच्या जवळ पण आलो नव्हतं राजा पण तुम्ही आम्हाला उपनाव देऊन प्रेमाने आम्हाला बनवला My Papa. आम्हाला तुम्ही सज्ज करत होते यासाठी की तुझं गौरव आमच्या जीवनात प्रकट करावा आमच्या जीवनात तुझं गौरव तू प्रकट करत आहे सगळं कोटी कोटी धन्यवाद थँक्यू लॉर्ड Thank you, Father. Thank you. प्रार्थना करते बाबा प्रत्येकाच्या मनामध्ये एक नवीन विजन येऊ दे एक नवीन डिझायर येऊ दे Yes, Lord. Yes. एक नवीन डिझायर येऊ दे मी नाही माझी कॅपॅसिटी नाही माझी कॅपेबिलिटी नाही आहे माझा जो देव आहे जो तो मोठा आहे तो सर्व करायला शक्तिमान आहे त्या शक्तीने सर्व काही करायला शक्तिमान Amen. आहे Yes, Jesus' name. I can do all things through Christ who strengthens me. धन्यवाद डॅडी धन्यवाद बाबा आज बरेच लेकरांच्या मनामध्ये डाऊट तू काढलास My बाबा. Papa. धन्यवाद येशू. जे नेगेटिव्ह पिक्चर डोक्यामध्ये घेऊन बसले होते बाबा पुढे माझं कसं होणार पुढे माझ्या जीवनामध्ये काय होणार ते आज तू काढलास राजा Thank you, thank you, आज Lord. तू बदललास धन्यवाद येशू. कोटी कोटी धन्यवाद Thank डॅडी you, Father. कोटी कोटी धन्यवाद बाबा मला माहित नव्हतं बाबा कोण येणार प्रेरणा काय होणार पण तुला माहित होतं कुणाला या वचनाची गरज आहे Yes, Lord. Yes, yes. त्या लेकरांना त्या ठिकाणी आणलास Thank you, Father. आजपासून ज्या शक्यतेने बघू दे My Papa. याने बघू दे यांचा कुटुंबाला कसं पाहिजे Yes.
यांचं मुलं कशी पाहिजे, यांचा नवरा यांची बायको यांना कशी पाहिजे याने डोळ्याने बघू दे. Yes, yes, yes. ते चांगलं आहे ते तुझ्याकडून आहे. होय बाबा. मिळू दे बाबा, मिळू दे. होऊ दे. माझ्या लेकरांना 2 मिनिट, आय थिंक 1 मिनिट मी तुमच्यासाठी देत आहे. आपले डोळे बंद करा. तुमचा नवरा कसा पाहिजे, तुमचं कुटुंब कसा पाहिजे, तुमचं मुलं कसं पाहिजे, जे शिकत तुमच्या शिक्षणाद्वारे तुम्हाला काय पाहिजे आहे, तुमच्या जीवनामध्ये एम काय आहे, प्रभूमध्ये तुमच्या सेवेमध्ये तुम्हाला काय बनवायचंय, काय व्हायचं आहे, जे तुम्हाला पाहिजे काय पण असू दे, जे तुमच्यासाठी अशक्य आहे, अवघड आहे, आता या वेळेमध्ये डोळ्यासमोर आणा, बरोबर आणा. कसला पाहिजे, ज्या मुलाचं लग्न झाले नाही कसली बायको पाहिजे, कसला नवरा पाहिजे, ज्या बहिणीला मुलं नाही मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे, कसं बाळ पाहिजे, ज्यांचे नवरे तुमच्यापासून निसटून गेलेला आहे त्याला परत तुम्ही डोळ्यामध्ये आणून बघा. हे भयभक्तीचा माणूस, देवाचा माणूस, देवाची सेवा करणारा व्यक्ती, देवा पवित्रतेचा व्यक्ती, यांच्या घरामध्ये लोक तुम्हाला त्रास द्यायला, मी मरतो बिरतो मानण्यापेक्षा मी जगणार, माझा देव माझ्या बरोबर आहे, माझ्या कुटुंबामध्ये पुन्हा एकदा देवाने माझा ऐक्यता दिलेला आहे, युनिटी दिलेला आहे, माझं कुटुंब देवाने मला पुन्हा बांधून ठेवलेला आहे. बघा, म्हणजे शरीरामध्ये कुठलेही आजार असू दे, कुठले मेंटल तुमचा त्रास असू दे, मेंटली काय लोकांना काय गोष्टी विसरून जातात आणि पुन्हा पुन्हा ते गोष्टी येतात त्यांना त्रास करतो. असा त्रास होतो जसं की ते पॅरलाइज झाल्यासारखं होतं, नम होऊन जातात. ते बाबा म्हणते मी बदललेलं आहे ते परिस्थिती, मी परिस्थिती बदललेला आहे. कोणी पण असू दे प्रियाला, माझ्या लेकरांना, जे तुमच्या तर कमीपणा यावेळी वेदीवर ठेवा आणि जे तुम्हाला चांगलं पाहिजे ते डोळ्यासमोर घ्या. घ्या डोळ्यासमोर, घ्या डोळ्यासमोर, घ्या डोळ्यासमोर. सर्व चांगलं, सर्व चांगलं जे देवापासून आहे, पवित्रतेतून आहे, देवाने बनवलेल्या गोष्टीतून आहे ते बघा, ते बघा. रिबा माशी केरी अंधाना बाबा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू डॅडी, वर्शिप यू गॉड. होय बाबा, ज्या ज्या लेकराने बाबा आपल्या डोळ्यासमोर जे विजन आम्ही प्रेयर करायला लागले ते तू केलास आपला. धन्यवाद. आय रिलीज अ ब्लेसिंग्स ऑफ गॉड. तुम्ही प्रत्येकाला स्पर्श करा, आशीर्वाद करा बाबा. योबासारखं कोणी वाईट होईल म्हणून वाट बघणार नाही, तर माझा देवाने मला सज्ज केलेल्या चांगल्या गोष्टीसाठी, या विश्वासाने पुढे जाण्यासाठी तुमची एक नवीन कृपा, अमेझिंग ग्रेस तुम्ही लेकरांवर दिला. आपलं धन्यवाद करा. प्रत्येकाला प्रवेशाच्या नावाने मी मनापासून आशीर्वाद करत आहे. आय ब्लेस एव्हरीवन इन जीसस नेम. विशेष करून बाबा हा व्हिडिओ पुन्हा परत पण जाऊ दे. त्यांच्या घरामध्ये जीवनामध्ये कुठलेही बंधन असतो, कुठलेही बंधन set them free in Jesus name. पूर्णपणे मोकळं कर बाबा, पूर्णपणे मोकळं करा. इथून पुढे कुणी म्हणणार नाही मी मरणार, मी मेलोच तर बरं झालं, ते कोणी बोलणार नाही. मी जगीन आणि परमेश्वराचा गौरव करेन. स्तोत्र 118:17 मध्ये म्हटल्याप्रमाणे मी मरणार नाही, मी जगीन आणि परमेश्वराचे गौरव करेन. असं प्रत्येकजण डिक्लेअर करू, प्रत्येकजण जगतील याबद्दल तुझे मी आभार मानते. जे काही तुम्ही मला दिला राजा, आपण सर्वांसाठी ते आशीर्वादाचा केला तो धन्यवाद करू. प्रत्येकाला मनापासून आशीर्वादित करू. आतापर्यंत मी आम्हा प्रत्येकाला सांभाळला, या महिनाभरात सर्व वुमेन्स मीटिंग आशीर्वादित केला. मिनिस्टर पण सर्व सेवा आतापर्यंत मी आशीर्वाद पुढे पण तुम्ही ब्लेस करा. तुमच्या हातामध्ये सर्वांना दिलं. विशेष करून बापा तुमच्या रक्तामध्ये जो सामर्थ आहे, प्रोटेक्शन आहे, त्या रक्तामध्ये सर्वांना जातो. येशूच्या नावाने मागते म्हणून तू आहे. आमेन, आमेन, आमेन. Thank you, Daddy. Love you, worship you, God Almighty. Praise Lord सर्वांना. God bless you all. आशीर्वादित झाला. काहीतरी वेगळं मिळालं. Yes, yes. Praise God.